माऊली ज्ञानेश्वर महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय। हरे भानुदास एकनाथ, 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 भानुदास भानुदास एकनाथ, एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास भानुदास एकनाथ, एकनाथ, भानुदास भानुदास एकनाथ, 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 भानुदास
वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज जगद्गुरु तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु जोग महाराज की धन्य धन्य एकनाथा धन्य धन्य नाथा धन्य धन्य एकनाथा धन्य धन्य नाथा तुमचे पायी माझा माथा पाय माधा माथा तुमचे पायी माझा माथा तुमचे पाय माझा माथा धन्य धन्य एकनाथा धन्य धन्य एकनाथा धन्य धन्य नाथा धन्य धन्य नाथा तुमचे पाय माझा माथा तुमचे पायी माझा माथा तुमचे पाय माझा माथा तुमचे पायी माझा माथा धन्य धन्य एकनाथा धन्य धन्य एकनाथा धन्य धन्य नाथा धन्य धन्य नाथा पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ एकनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम तुकाराम महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु जोग महाराज की जय जय पुण्य पावन त्रिभुवन उद्धारक जगज्जननी इंद्रायणी मातेच्या प्रवाहाने पावन झालेलं क्षेत्र तथा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रयांच्या जागृत देवस्थानाने पुनीत झालेलं क्षेत्र तथा जगद्गुरु तुकोबरायांचे लाडके टाळकरी संत मल्हारपंत चिखलीकर महाराजांच्या जन्माने लीलेने समाधीने दैदिप्यमान असलेलं क्षेत्र तथा श्री संत कबीर महाराजांच्या समाधीने पावन झालेलं क्षेत्र श्री क्षेत्र चिखली टाळगाव या टाळगावामध्ये चिखलीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला श्री दत्तगुरु सेवा मंडळाद्वारे आयोजित असलेला वार्षिक ज्ञानयज्ञ दत्त जयंतीनिमित्त आणि या ज्ञानयज्ञामध्ये वेगळे वेगळे विषयांचं दरवर्षी चिंतन असतं. या वर्षीचा विषय शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं चरित्र. नाथरायांची परंपरा दत्तात्रयांची आहे आणि दत्तात्रयांच्या शिष्य परंपरेत शांतीब्रह्म एकनाथ महाराज होते आणि म्हणून दत्तात्रयांच्या दरबारामध्ये नाथरायांचं चरित्र म्हणजे दत्तात्रयांना एक आनंदाची बाब. अतिशय आनंद झाला असं महाराजांना किंवा आपल्या शिष्य परंपरेतील नाथरायांचं चरित्र आपल्या दरबारी होत आहे. मंडळाला द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे येतं कालच्या विषयापर्यंत आपण नाथ महाराजांचं जन्माख्यान, नाथ महाराजांचं शिक्षण आणि नाथ महाराजांनी 6 वर्षी गुरुग्रही राहिल्यानंतर श्री गुरु जनार्दन पंतांच्या आज्ञेने नाथरायांनी तीर्थयात्रेला प्रारंभ केला आणि मग उत्तरेतली तीर्थ केली आणि दक्षिणेतल्या तीर्थाला जात असताना प्रसंग असा झाला की नाथ महाराजांचे आजोबा आजी चक्रपाणी महाराज आणि सरस्वती आई दोघंही देवगिरीला गेले
आणि तिथं गेल्यानंतर जनार्दन पंतांकडून कळालं की शांतीब्रह्म एकनाथ महाराज 6 वर्ष आमच्याजवळ अध्ययनाला होते. अध्ययन परिपूर्ण झालं आहे आणि आता ते तीर्थयात्रा करण्यासाठी उत्तरेत गेलेत. कोणत्या क्षेत्रात किती दिवस थांबणार, कोणत्या तिथीला तिथून गमन करणार, कोणत्या तिथीला आगमन होणार, हे सर्व लिहून दिलं होतं जनार्दन पंतांनी आणि त्यानुसार चालू होतं. आणि मग आजोबा आणि आजींनी सांगितलं की आमचं वय थकलं आहे, आमचा मुलगा आणि सोनबाई आम्हाला अकल्पित सोडून गेले, आमच्या कुळाचा तेवढाच एक शेवटचा कुलदीपक नाथ महाराज आहेत, तर काही करा आणि त्यांना घरी थांबवायला सांगा. आणि मग जनार्दन पंतांनी बरोबर पाहिलं तर अमुक दिवशी नाथराय पैठणला येतील आणि 3 दिवस राहतील आणि दक्षिणेतल्या रामेश्वराकडे प्रस्थान करतील. मग तर त्यांना तिथंच थांबायला सांगतो म्हटले. आणि मग त्यांनी पत्र दिलं लिहून आणि पत्र घेऊन आजोबा आणि आजींना भरपूर सामुग्री दिली आणि ते आजोबा आणि आजी वाट पाहत बसले. आणि बरोबर तिथून नंतर 6 महिन्याने नाथ महाराज तीर्थयात्रा करत करत पैठणला आले. आल्यानंतर गावातल्या मंडळीने ओळखलं, नाथ महाराज तर काही ओळख देईना, जणू काही नवीनच आहोत आपण या गावात. आणि मग ओळख देईना म्हटल्यावर मग आजोबा आणि आजींनी ओळखलं आणि ते पत्र दाखवलं आणि पत्र वाचता क्षणी त्या क्षणी तिथेच थांबावं असं वाक्य असल्यामुळं ते गाव आणि गंगेच्या मध्यंतरी गाठ पडली होती. तिथेच थांबावं म्हटलं की ते तिथंच थांबले, हल्लेच नाही. आणि मग नाथांची ती निष्ठा पाहून गावातल्या मंडळीने नाथ महाराज तिथं राहत असताना त्यांनी सुरुवातीला एक छप्पर केलं आणि छप्परामध्ये पुराणाचं श्रवण कीर्तन भजन सुरू केलं. आणि मग लोकांना ऐकण्याची आवड निर्माण झाली, लोक येऊ लागल्यानंतर लोकांनीच वाडा बांधून दिला. पंढरपूरला हरिभक्तीपरायण गुरुवर्य शंकर महाराज कंधारकर महाराज होते. जन्मभर 3च पत्र्यात पाठ सांगितले, असे 3-4 पत्रे होते. हो, 55 वर्ष पाठ सांगितले. किती? 55 वर्ष. नंतर लोक आले आणि 6 मजली मठ बांधून दिला. समाजच करतो महाराज, फक्त साधू निरपेक्ष असावा. आणि मग नाथरायांची ती निरपेक्ष भक्ती पाहून गावातील काही श्रीमंत सावकार मंडळी एकत्र आली आणि नाथरायाला मोठा वाडा बांधून दिला. आणि तोच वाडा म्हणजे सध्या गावातलं नाथ मंदिर आहे. आणि नाथ महाराज तिथं राहू लागल्यानंतर नाथ महाराजांनी कीर्तनाला प्रारंभ केला. कीर्तन भक्तीचा अतिशय उद्घोष आणि अतिशय गजर. नाथ महाराजांचा तो कीर्तनाचा उद्घोष पाहून अतिभार पडिला देवाला भार पडला आणि देवाने आपलं वैकुंठ सोडून दिलं आणि नाथरायांच्या घरी आला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन, धन्य ते वैष्णव सदन, धन्य धन्य ते वैष्णव सदन, धन्य ते वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, 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 ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदन राहिला, वैकुंठ सोडोनी संत सदन राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला,
देव वेदावला वैकुंठ सोडून लीला लीला वैकुंठ सोडून लीला नाथरायाची ती कीर्तन भक्ती पाहिली आणि देवाला एवढा अतिबहार पडला. कधी जाईन, कारण देव नका पाहू कोठे करा हरी कथा तेथे अवचिता सापडेल. देवाला कुठंही शोधू नका. भगवंत सांगतात नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये रव यत मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. हो, भगवंत सांगतात मला कुठंही पाहू नका. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती तयापाशी पांडवान मी हरपला घेसावा. जेथ नाम घोष बरवा करीती माझा वसे तेथे देव सदा सर्व काळ करीती निर्मळ नाम घोष करीती निर्मळ नाम घोष करीती निर्मळ नाम घोष. देव सदा सर्व काळ करीती निर्मळ नाम घोष बोला. करीती निर्मळ नाम घोष करीती निर्मळ नाम घोष देव सदा सर्व काळ करीती निर्मळ नाम घोष करीती निर्मळ नाम घोष. देव सर्व काळ करीती निर्मळ नाम घोष करीती निर्मळ नाम घोष. मारुतीरायाची उडी पडलंकेत गेली. हो, देव कुठं राहतो? वसे तेथे देव सदा सर्व काळ सदा देव तिथे वसे आणि सर्व काळ वसे कुठे? करीती निर्मळ नाम घोष. आपल्या घरामध्ये अखंड परमात्मा भगवंताचं चिंतन असावं. ज्या घरात पांडुरंगाचं पंढरीरायाचं चिंतन चालतं त्या घराला काशी म्हणत जावं, त्या गावाला काशी म्हणावं. नाथ महाराजांचं हरिपाठात असं प्रमाण आहे. हो, नित्य नाम घोष जयाचे मंदिरी तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. हो, ते घर काशीपुरी आहे. काशी करायला जायचं नाही, तिथं वाराणसीला जायचं. हो, तेच भगवंताचं नामचिंतन आहे जिथे. बस नामघोष सदा जिथे आहे ना तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. देवाला दुसरं ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा. आणि मग ऐका, सांगण्याचा भाव असा आहे, देव तिथून निघाले वैकुंठाहून आणि आले थेट कोणाकडे आले? नाथरायांच्या घरी आले. नाथरायांचं दर्शन झालं. नाथरायाने विचारलं कुठून आले? हा म्हणले मी दुरून आलो. काय नाव आहे तुमचं? विठोबा नाम या देहास. मला विठोबा म्हणतात. काय इच्छा धरून आले? काही नाही. जिथे कोणी हरिदास भजन करतात कीर्तन करतात त्यांना साथ करत असतो. तुम्ही भजन म्हणता? वा, गोड भजन म्हणतो, म्हणून दाखवा. मग देवाने सांगितलं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, म्हणजे देव संताचं भजन करतो बघा. आणि मग हे भजन ऐकल्यानंतर नाथाने सांगितलं राहा माझ्या घरी. आणि मग भगवंत भक्ताच्या घरी राहिले. असे भक्ताची हे घरी काम न सांगता करी. नाथरायांच्या घरी राहिले. नाथ महाराजांनी कीर्तन सुरू केलं का देवाने पाठीमागून द्रौपद धरू लागायचं. मागचा पाठिंबा भक्कम लागतो. हो, मध्येच नाही म्हणायचं आम्ही राजीनामे खिशात घेऊन नाही बरोबर आहेत म्हणून. कसं 5 वर्ष काढायला जायचे? अवघड वाटतंय जरा. पाठिंबा काढून घ्यायचा नाही. नाथरायाला फार सुंदरपैकी सहकार्य करायचं भगवंतानी. आणि मग नेमकं नाथरायांची ही सर्व परिस्थिती चालू असताना गोकुळाष्टमी आली. गोकुळाष्टमी आल्यानंतर नाथरायांनी गोकुळाष्टमीची तयारी केली. नाथराय गोकुळाष्टमीचा उत्सव करणार ही पंचक्रोशीत बातमी पसरली. आज सुद्धा पैठणला फार मोठा गोकुळाष्टमीचा उत्सव असतो. नाथांचा तो पूर्वांपार उत्सव आहे. आणि मग नाथ महाराज गोकुळाष्टमीचा मोठा उत्सव करणार ही बातमी पंचक्रोशीत कळाली का मजल दर मजल बातमी थेट लागली देवगिरीला. तिकडं जनार्दन पंतांनी झालं गोकुळाष्टमी उत्सवाची सर्व तयारी केली होती.
पण नाथ जनार्दन पंत म्हणतात जर आपले नाथ उत्सव करत असतील तर आपण त्यांना जाऊ मदत करायला. हा, 2 सप्ते करायचे नाही, एकच करायचा. आणि मग अक्षरशः त्यांनी सर्व सामुग्री घेतली, सर्व दागिने, कापड, चोपड, भडजरी, वस्त्र, कणिक, गूळ, तांदूळ सर्व घेतलं महाराज. आणि जनार्दन पंत निघाले. आणि निघाल्यानंतर मजल दर मजल करत नाथांना माहीतही नाही. मग जनार्दन पंत थेट पैठणला आले. पैठणला आले आणि गावात शिरले. गावात शिरले, नाथांच्या दारात आले. तर दारात दिसलं दत्त चोपदारी करीत असे, दत्त चोपदारी करीत असे. दत्त चोपदारी करीत असे, दत्त चोपदारी करीत असे. निळा म्हणे ज्यांचे देव राबे घरी, निळा म्हणे ज्यांचे देव राबे घरी, निळा म्हणे ज्यांचे देव राबे घरी. निळा म्हणे ज्यांचे देव राबे घरी. दत्त चोपदारी करीत असे, दत्त चोपदारी करीत असे. दत्त चोपदारी करीत असे, दत्त चोपदारी करीत असे. जनार्दन पंताने शिबिका म्हणजे पालखीत बसलेले, पुढं काही सैन्य, पाठीमागं काही सैन्य नाथांच्या दारात आले आणि शिबिका वर करून पाहिली. बाकीच्यांना ते चोपदार दिसले, पण ना जनार्दन पंताला दत्तात्रय दिसले. दिसता क्षणी शिबिका म्हणजे पालखीतून उडी टाकली आणि दत्तात्रयांना साष्टांग दंडवत घातला. जनार्दन पंताने, स्वामी तुम्ही त्रैलोक्याचे स्वामी इथं काय करतात? दत्तात्रयाने लगेच भाला आडवा घातला. थांबा, काय करतात? मी नाथरायांचा सेवक आहे, अनन्य सेवक. माझे स्वामी या वाड्यात राहतात, तुम्हाला विचारल्याशिवाय आज जाता येणार नाही, मी वर्दी देऊन येतो. एवढं भरून आलं जनार्दन पंताला, काय मी असा शिष्य निर्माण केला, काय त्या शिष्याची भक्ती की माझं आराध्य दैवत दत्तात्रय भगवान यांच्या दारात चोपदारकी करतात. याला म्हणायचं शिष्यात इच्छेत पराजयम. हो, असा मुलगा जन्माला की त्याने बापाला कुस्तीत चितपट करावं, घराबाहेर नाही काढावं, बापाला कुस्तीत चितपट करावं, असा पैलवान असावा महाराज, आणि असा मुलगा असावा. एवढा आनंद झाला. दत्तात्रयाने त्रिशूळ काढला. थांबा, नाथरायांना वर्दी देतो. आणि दत्तात्रय नाथ महाराजा पुढे गेले. त्रिवार मुजरा, भक्ती करणाऱ्याचा अधिकार देवापेक्षाही श्रेष्ठ असतो महाराज. हा, तुकोबरांच्याशी प्रमाणे की जगावर देवाची सत्ता आहे. चाले हे शरीर कोणाची या सत्य तुझिया सत्तेने वेदाशी बोलणे. जगावर सत्ता आहे देवाची आणि देवावर सत्ता आहे संतांची. तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे, देवा सत्ता राबवावे, देवा सत्ता राबवावे. म्हणे भावे देवा सत्ता राबवावे, देवा सत्ता राबवावे, देवा सत्ता. तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे, वा वा ना. देवा सत्ता राबवावे, देवा सत्ता राबवावे. तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे, देवा सत्ता राबवावे, देवा सत्ता राबवावे. जगतावर सत्ता परमात्म्याची आहे आणि परमात्म्यावर सत्ता संताची आहे. तो का म्हणे भावे देवा सत्ता, तो का म्हणे भावे देवा सत्ता. भावामुळं भक्ताची देवावर सत्ता निर्माण होते. आणि तो का म्हणे भावे देवा राबवावे, देवाने त्यांच्या घरी राबावं. निळा म्हणे ज्यांचे देव राबे घरी
आणि दत्त चोपदारी करीत असे. एवढा आनंद झाला. आणि मग भगवान दत्तात्रय आत गेले. नाथांना त्रिवार मुजरा केला. नाथराय, देवगिरीचे कोणी जनार्दन पंत तुमच्या भेटीला आलेत. कोणी ज्यांनी नाथांना दत्तात्रयाचं दर्शन घडून दिलं, कोणी जनार्दन पंत नावाचे सरदार देवगिरीचे तुमच्या भेटीला आलेत. गोकुळ अष्टमीच्या उत्सवाला सामुग्री घेऊन आले. अरे श्रीगुरू आले म्हटल्यानंतर महाराज, नाथ महाराजांनी घरातूनच दंडवत घालायला सुरुवात केली. थेट श्रीगुरूंच्या चरणापर्यंत दंडवत नेलं. श्रीगुरूंनी नाथांना उठवलं. नाथा, मिळवलं जन्मा आली याचा लाभ पद्मनाभ दर्शने. जन्माला आल्याचं फळ तुम्ही जोडलं नाथा. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. जन्माला येऊन सर्वात मोठा लाभ कोणता? निर्गुणाचा साक्षात्कार करून घेणं हा सर्वात मोठा लाभ नाहीये. मग त्या निर्गुण परमात्म्याला अशी भक्ती करायची आणि त्याला सगुण करायचं आणि ऋणी करून ठेवायचं, हा सर्वात मोठा लाभ आहे महाराज. हो, लाभ तया झाला संसारा येवोनी. 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 भगवंत ऋणी भक्ती केला. भगवंत ऋणी भक्ती केला. भगवंत ऋणी भक्ती केला. भगवंत ऋणी भक्ती केला. लाभ तया झाला संसारा येवोनी. भगवंत ऋणी भक्ती केला. भगवंत ऋणी भक्ती केला. लाभ तया झाला संसारा येवोनी. भगवंत ऋणी भक्ती केला. भगवंत ऋणी भक्ती केला. जन्माला आल्याचा सर्वात मोठा लाभ निर्गुणाचा साक्षात्कार होणं नाही. मग तो निर्गुण परमात्मा ऋणी करायचा भक्ती करून. तो का म्हणे, देवान ऋणी करून ठेवू सेवा. ही नवती कधी या देवा वेगळी. केला वनमाळी सेवा ऋणी. सेवा ऋणी तुका म्हणे, रूप धरीन भक्तांचा कैवारी नारायण. वारकऱ्याचं म्हणलं का सगळा प्रमाणाचा सडाच असतोय. सडा अनुकूल प्रमाण महाराज. लाभ तया झाला संसारा येवोनी. भगवंत ऋणी भक्ती केला. नाथा, याला पुरुषार्थी संत म्हणतात. कोणता पुरुषार्थ आहे? धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. पण याच्या पलीकडे एक पुरुषार्थ आहे, तुकोबाराय म्हणतात, तो आम्ही साधिला. कोणता? भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ. तो आपल्या वारकरी संप्रदायाचा नादच कोणी करायचा नाही महाराज. हो, आतापर्यंत सगळेजण 4 पुरुषार्थावर थांबले होते. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मोक्षाच्या पलीकडे काय नाही. या ब्रह्मत्वाशीच पार्था, सायुज्याची व्यवस्था, याची नावच चौथा पुरुषार्थ का. तिथून पुढं नस पुनरावर्तते, नस पुनरावर्तते. पण आमच्या संतांचा स्वतंत्र पुरुषार्थ आहे. कोणता पुरुषार्थ? भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ. ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा. नाथा, काय अशी ऋणी भक्ती केली तुम्ही. आणि देव ऋणी केला महाराज. केला ऋणी नारायण. नव्हे क्षण वेगळा. एक क्षणभर देव त्यांच्यापेक्षा होऊ न शके वेगळा आणि क्षण एक त्या निराळा. वारकऱ्याचं म्हणलं का प्रमाणाच्या शेत जुळून प्रमाण राहणार. आणि मग नाथा धन्य झालो मी. आणि मग नाथरायाने श्रीगुरूंचा हात घेतला. अंगणात आले, पाद प्रक्षालन केलं. घरी आले. घरी आल्यानंतर जनार्दन स्वामींची षोडशोपचारे पूजा झाली. घाली संताशी आसने पूजा करी. काया वाचा मनाने पूजा केली. आणि जनार्दन पंत आसनावर बसले. बसल्यानंतर, नाथा, आज मला तुमचं कीर्तन ऐकायचं. कोण म्हणतात? गुरुजींनी म्हणावं शिष्याला. नाही तर गुरुजींनी म्हणा, शिष्याचं कीर्तन चाललंय का, कशाला घेतात त्याची तारीख. त्या अर्थी एक तर गुरुत तरी घोटाळा आहे, नाही तर शिष्यात तरी. दोघाचा मेळच नाही. इथं तर खरा गोळे. आणि मग नाथा शांत बसते जनार्दन पंत. तुम्ही कीर्तन करा, मला तुमचं कीर्तन ऐकायचंय. आणि मग नाथराय कीर्तनाला उभे राहिले.
नाथाच्या पाठीमाग सकल रंगाचे दैवत, सगळ्या रंगाची देवता पंढरीनाथ उभे राहिले. नाथरायाने भगवंताची आळवणा सुरू केली. रंगा ये वो ये, रंगा ये वो ये, विठाये केठाये माझे कृष्णाये कानाये. खरं सांगू का, मारुती व बागडे गोड म्हणायचे बघा. मारुती व बागडे तुम्ही ऐकलं नसन. मारुती व बागडे होते मुंबईचे. काय म्हणायचे, आळंदीला ज्ञानोबराय पुढं भजन, एक नंबरचे संगीतात विशारद. ज्ञानोबरायच्या समाधी पुढं भजन राहायचं मारुतीवाचं. सगळ्या ज्ञानोबरायच्या विरहणी म्हणायचे. हा तुम्ही अहो आजरेकराचा फड एक वारकऱ्यात जरूर त्या फडावर जा. रात्रभर माऊलीच्या अभंगाचा जागर असतो. आपल्याला अभंग वाचणं कठीण, ते चाली लावून म्हणते आजरेकर महाराज. आजरेकराचा जागर असतो. आपल्या ज्ञानोबरायांचं पहिल्या दिवशी प्रस्थान झालं का संध्याकाळी माऊली आजोळ घरी जाते, तर संध्याकाळी आजरेकराचा जागर पुढं जाऊन बसावं. ते तुम्ही आता तुम्हाला मी नावं सांगतो ते तुम्हाला माहीत नसतील बघा. एक शिरवळ धोंडोपंत दादा आत्र्याच्या फडावर एक वारकरी बुवा होते बघा. सोडा फड पाहायचे ते पुढं बसून राहायचे जागराला. मला इथे ज्ञानोबरायांच्या आजोळ घरापुढं जागर असतोय रात्री आजरेकरांचा. ज्ञानोबराय 20 थांबले का लगेच जागर सुरू करायचा. लयच त्यांचं महाराज निष्ठा, आजरेकरासारखी निष्ठा तुम्हाला शोधून सापडायची नाही. फार ज्ञानोबरावर आजूक सुद्धा आजरेकर माऊलीचाच अभंग घेणार कीर्तनाला. हो काय, तुकाराम महाराजांचं तर आम्ही लय कीर्तन ऐकले महाराज. तुकाराम महाराज आजरेकरांचे, ज्ञानोबरायांच्या पुढं आजरेकराचे कीर्तन. ते नाचायचं, तो जे विठ्ठल जे जे विठ्ठलला मग चोपदाराने येऊन धरायचं त्यांना. पूर्वी एवढे कीर्तनात नाचायचे की चक्कर येऊन पडायचे आजरेकर महाराज, तर लोकांनी येऊन धरायचं. फार वारकरी संप्रदायाच्या परंपरा फार मोठ्या. जरा बाहेर जात जापा गायला 4 लोकात वसने थिल्लरी, तर सांगायचा भाग असा आहे. बाहेर गेलं पाहिजे महाराज, सगळ्यांकडे जात जायचं. हो, ज्यांना दत्तात्रयांनी 24 गुरु केलेत, त्या 24 गुरुत एक भोंगा गुरु केलाय. भोंगा का केला तर नातराय त्याच्यावर लिहितात. भोंगा असा आहे, बाग कोण्या माळ्यानी केलेली ही पाहत नाही, परंतु तिथं जाणार मकरंद घेणार. तसं साधकाने भ्रमराला गुरु करावं. का करावं? भ्रमरासारखी त्याची वृत्ती असावी. जिथं मधुकन भेटतील तिथले मधुकन टिपत टिपत राहायचं. चांगलं जिथं जिथं भेटल. हो, यानी यानी सुचरितानी तानी तानी सेवितव्यानी नो इतरानी. ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आता ते घेतलं पाहिजे महाराज. कुठूनही असू द्या, घेत जावं. आणि मग जनार्दन पंत टेकून बसले. नाथरायाने कीर्तन सुरू केलं. पाठीमागं सकळ रंगाची देवता पंढरीनाथ उभे. आणि पंढरीनाथ उभे असल्यानंतर जनार्दन पंतासारखे श्रोते, नाथरायासारखे कीर्तनकार आणि पंढरीनाथासारखा विठोबा नावाचं दैवत टाळ धरायला आणि मागून प्रमाण म्हणायला. आणि मग कशाला महाराज, पान कात चुना एकत्र आला का पान रंगलं. तसं तुका म्हणे देव भक्ताचा संगम, आणि तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. देव पाठीमाग पंढरीनाथ, भक्त नाथ महाराज आणि जनार्दन पंत, मुखातून येणारी नामचिंतन रूपी गंगा, या तिन्हीचा संगम. जसं पान कात चुना 3 गोष्टी एकत्र आल्या का रंग भरलाच म्हणून समजा, तसं नाथराय भक्त, जनार्दन पंत भक्त, पंढरीनाथ दैवत आणि कीर्तन रूपी नामचिंतन एकत्र आल्यानंतर रंग बरे कीर्तनात. रंग भरे कीर्तनात, रंग बरे कीर्तनात, रंग भरे कीर्तनात. प्रेम हरिदास नाचत, प्रेम हरिदास नाचत, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा. प्रेम हरिदास नाचत, प्रेम हरिदास नाचत,
रंग भरे कीर्तनात. जे कीर्तनात रंग भरायचा आणि सगळं पैठण कीर्तन ऐकायला लोटायचं महाराज संपूर्ण. मग रात्री किती वाजेपर्यंत कीर्तन व्हायचं कोण जाणे. आणि रात्री कीर्तन झाल्यानंतर मंगळ आरती उजाळायची. नाथांचा तो कीर्तनाचा पुरुषार्थ आणि पाठीमागून देवाने ध्रुपद धरू लागायचं. असं ध्रुपद धरताना पाहिल्यानंतर जनार्दन पंत नाथांना बोल, काय भाग्य असेल हो, दारात दत्तात्रय आणि घरात विठ्ठोबा. काय भाग्य असेल बघा ना. काय नाथांसारखा पुरुषार्थी संत होणे नाही बघा. हां, होणे नाही. ते विष्णुबा कवळेकर होते, तुम्ही त्यांचं ऐकलं की नाही कोण जाणे. विष्णू महाराज कवळेकर होते सुतार समाजाचे. ते सांगायचे, तुम्ही ऐकलंय ना, आम्ही ऐकलंय महाराज. पांढरीचार मध्ये कीर्तन आणखी आहेत ते काळीचार मध्ये कीर्तन. हे वय आता वय साधारण 90च्या पुढे असेल असं माझा अंदाज आहे. श्री गुरु मारुती महाराज कुरेकर म्हणले, माझ्या अगोदर संस्था सुटलेले आहेत विष्णुबा. हो, मारुती बाबा म्हणले विष्णुबा फडावर कीर्तन करायचे तर आम्ही त्यांची टिपणं करायचो असं मारुती बाबांनी मला सांगितलं महाराज. हो, त्यांचं कीर्तन एकदा आम्ही संस्थेत घेतलं होतं विठ्ठल महाराज घोले यांच्या पुण्यतिथीला. आणि विठ्ठल महाराजांपेक्षा आधी होते ते संस्थेत. आहेत आणखीन बरं का विष्णू महाराज कवळेकर, पण त्यांना आता उभा राहता येत नाही. पण आवाज आणखीनही काळी तीनला आहे. हो, काळी तीनला कीर्तन लावणार आणि तारीख लिहून दिल्यानंतर लिहिणार. तारीख लिहिली का हा लिहा तिथं आतपाव हिरव्या मिरच्या आणून ठेवा. आतपाव हिरव्या मिरच्या खायची एका वेळेला. काय देवानी द्या त्यांना, तर धन्य आहे आपण. काय भजन महाराज, काय कीर्तन. ते विष्णू महाराज कवळेकर सांगायचे, काही भक्तांना देवाने भेट दिली निघून गेले, पण माझ्या नाथांसारखं सौभाग्य इतर भक्ताचं नाही. का? कारण 12 वर्ष विठोबा रूपाने, 12 वर्ष केशव रूपाने आणि 12 वर्ष श्रीखंड्या रूपाने 36 वर्ष देव कोणाच्या घरी राहिला सांगा, असं विष्णुबा कवळेकर विचारायचे. कारण ते पैठणचे निष्ठावान वारकरी, त्यांचा पैठणला मोठा मठ सुद्धा आहे. कोणाचा? विष्णू महाराज कवळेकरांचा. नाथांचं सौभाग्य, काय सौभाग्य. दारात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चोपदारकी करतात. निळा म्हणे ज्यांचे देव राबे घरी, दत्त चोपदारी करीत असे. आणि घरात नाथ महाराजांच्या पाठीमागं विठोबा म्हणून दैवत आणि नाथ महाराजाला साथ करतंय. आणि मग कीर्तन संपलं, जनार्दन पंत आणि सर्व गावात चर्चा, काय पाठीमागं ध्रुपद धरणार आहे हो, काय द्रुपद, काय ना तर कोणाचं द्रुपद धरा वाटत. कोणाचं द्रुपद नका धरू. कोण आहे हा द्रुपद धरणारा? मग बोलावून घेतलं. काय नाव आहे? जनार्दन पंत विचारतात. माझं नाव विठोबा नाम या देहास. काय करतात? जेथे कोणी हरिदास हरिगुण गातील तिथं जातो, अर्धी भाकरी खातो आणि तिथं त्यांना गुणगान गाण्यासाठी सहकार्य करतो. आणि का अभ्यास तोही नाही. देव म्हणले माझा दुसरा काही अभ्यास नाही. वा, जनार्दन पंत आणि नाथ महाराजांनी षष्टीचा उत्सव चालू केला आणि अतिशय सुंदर आपलं गोकुळाष्टमीचा उत्सव. आणि सुंदरपैकी गोकुळाष्टमीचा उत्सव संपला. संपल्यानंतर जनार्दन पंताने गोकुळाष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशीचा त्रयोदशीला सकाळी काला झाला आणि त्रयोदशीला संध्याकाळी ललित झालं. आणखी सुद्धा आहे बरं का. हो, त्रयोदशीला आमच्या महिपती महाराजाला ललित राहायचं, पण आता ललित करणारी माणसंच गेली महाराज. देहूला बीजेनंतर ललित राहतंय. आता भजन असतंय त्याला ललित म्हणतात. ललित म्हणजे सोंगा अन्न, सोंगा आणायची रात्री, रात्रभर ललित चालायचं. आमच्या महिपती महाराजांना पांडुरंग भाऊ होते बघा कांबळे, पांडुरंग बुवा कांबळे, काय ललित करायचे महाराज. गेली जुनी माणसं, अशी खास माणसं होती. ललित ऐकावं ताहराबाद करायचं, काला ऐकावं देवदैठण करायचा. हा, निंबाराज महाराज देवदैठणकर, त्यांचा काला ऐकावं महाराज. हा, त्याच्यात प्रकार आहेत बरेच, सांगू का? चाल म्हणावी देहूकराने, कीर्तन करावं आजरेकराने, दिंडी काढावी वासकराने, पखवाज वाजावा येडशीकराने. आळंदीचं नाही सांगत तुम्हाला आता. आणि भाव वाढावा आम्ही. असू द्या, काय पडझडे हो, काय बरीच पडझडे आमची. हो, ह्या काही गोष्टी काही फडकऱ्यात पाण्यासारख्या आहेत महाराज. आज सुद्धा आहे बरं का. हे पाहायचं असेल, पखवाज ऐकायचं आहे ना, येडशीकराचा ऐकावं महाराज. चाल म्हणावी देहूकराने, ताला स्वराला फेट, कीर्तन करावं आजरेकराने, ज्ञानोबरायच्या वव्या, नाथ भागवतातल्या वव्या, सगळी प्रमाण महाराज. दिंडी पाहावी वास्कर महाराजाची, रथापुढे 1 नंबर दिंडी. काय दिंडीत वढून भजन. हो, वास्करांच्या पावल्या जर पाहिल्या तर आपल्याला बाहेर फेकवतो महाराज आपण. एवढं तालबद्ध पावल्या असतात. ज्ञानोबरायच्या सोहळ्यात जे पारंपरिक भजन आहे, ते पारंपरिक भजन इतरत्र पाहायला भेटत नाही महाराज. रथामागं 20 नंबर दिंडी,
हो तुम्ही म्हणाले नाथ चरित्र चाललंय का माऊलीचं चाललंय हां तर आता मग 20 नंबर दिंडी जरूर पहा. एकटाच मनुष्य आहे आमचे वासरे मामा म्हणतात त्यांना. वासरे मामा आळंदीपासून पंढरपूरपर्यंत एकटाच माणूस चाली म्हणतो सगळे. आणि एक झालेली चाल पुन्हा येणार नाही पंढरपूरपर्यंत. काही नाही तर एका चालीवर आयुष्य काढलंय. धन्य माता पिता तयाची. हां वासरे मामा रथामागं 20 नंबर दिंडी जरूर पहा बघा. आम्ही लय निरीक्षण करतो. खरं या गोष्टी लिहून ठेवल्या पाहिजे बरं का. लिहून ठेवल्या पाहिजे कोणीतरी की वारकरी संप्रदायाचे पुरुषार्थी संत असे पुरुषार्थी गावगाव वारकरी आहेत महाराज. ज्ञानोबराच्या सोहळ्यात जागर सुरू झाला ना वैद्य महाराज छत्री घेऊन उभे पांडुरंगबा वैद्य. हो आणि कलेक्टर आल्यानंतर बुटं घालूनच चालले. बुटं घालून चालल्यावर वैद्य महाराज होते. छत्रीच हाणली कलेक्टरला महाराज. सोपं आहे कलेक्टरला हाणणं. पोलीस होते मागे. पोलीस धावल्यावर वारकरी होत्या जवळजवळ 700-800. पोलीस 10-12. जे वारकरी वैद्य महाराजाला धरायच्या आधीच तर वारकरी 50 हजार तिथं का पोलीस आणि कलेक्टर थेट जागराच्या बाहेर काढला लोटीत. आणि मग ते म्हणले काय झालं ज्ञानोबराया पुढं चपला घालून चालता. हे त्रैलोक्याचे राजे आहेत. कलेक्टर एका जिल्ह्याचा आहे म्हणले. मला ना सांगता म्हणले हो चुकलं बरं का माझं चुकलं मी क्षमा मागतो. वैद्य महाराज म्हणले दुरून क्षमा माग जवळून नको मागू म्हणले. शिस्तीतली माणसं आहेत महाराज. अशी माणसं होऊन गेली आळंदीत महाराज. जयराम महाराज भोसले काय मग त्यागी साधू होते महाराज. विद्यार्थ्यासाठी स्वतःची 24 एकर जमीन जयराम महाराजांनी विकली. हो विद्यार्थ्याला काही कम्प्युटर जमीन विकायची विद्यार्थ्याला जीव लावायचा. विद्यार्थ्याच्या नावावर जमिनी बऱ्याच जणांनी घेतल्या. हो पण जे विद्यार्थ्यासाठी जमीन विकणारे जयराम महाराज भोसले त्यागी माणसं होऊन गेली महाराज. ऐका तर आणि मग नाथरायण भगवान तिथं रामले आणि त्रयोदशीला लळीत झालं. लळीत झाल्यानंतर जनार्दन पंत निघाले आणि निघाल्यानंतर आजोबा आणि आजी जनार्दन पंताच्या पायाला लागले. आमची म्हातारपणाची एक विनंती काय तुम्ही म्हणा नाथांना की तुम्ही लग्न करा. तुम्ही जर सांगितलं नाही तर हे लग्न करणार नाही. तुमच्या शब्दाच्या पुढं नाथ महाराज नाहीत. आणि मग जनार्दन पंताने नाथाला बोलावलं. नाथ अरे उत्तमाहुनी उत्तम गृहस्थ आश्रम. हो सर्व आश्रमापेक्षा श्रेष्ठ गृहस्थ आश्रम आहे. आणि मग तुम्ही गृहस्थ आश्रमाचा स्वीकार करा असं माझं म्हणणं आहे. सकल आश्रमा माझी परम गृहस्थाश्रम अतिउत्तम. येथे इंद्रियाशी लावून नेम सुखरूप स्वधर्म चालवावा. हा गृहस्थाश्रमात राहून परमार्थ करणं म्हणजे किल्ल्यातून गोळीबार करणं आहे. आणि इतर आश्रमात राहून परमार्थ करणं म्हणजे रणांगणात गोळीबार करणं आहे. बघा कधी गोळ्या लागतील भरोसा नाही. गृहस्थाश्रमातून आडून गोळ्या हाणायच्या. आज कोणाचं कीर्तन गेले ते गेले नाही तर झोपले घरी. तसं नाही हां. गृहस्थाश्रम म्हणजे विधीने सेवन विषय त्यागाच्या समान तुकोबराय सांगतात. आणि म्हणून तुम्ही गृहस्थाश्रम करा. ठीक आहे कोणी मुलगी सत्वगुणी मुलगी आली तर तुम्ही पहा आणि गृहस्थाश्रम करा. नाथरायांना गृहस्थाश्रम करण्याची परवानगी दिली आणि बातमी पसरली. बातमी पसरल्यानंतर तिकडं संभाजीनगर जिल्ह्यामध्ये विजयापूर नावाचा तालुका आहे. त्याला हल्ली वैजापूर म्हणतात. आणि मग वैजापूरला एक ब्राह्मण देशस्थ ब्राह्मण आणि त्यांची कन्या. आणि मग ती कन्या उपवर झाली होती. आणि उपवर झाल्यानंतर मुलीचं नाव आहे गिरिजा. नाथांच्या मंडळीचं नाव गिरिजा आहे गिरिजा. आणि मग ही गिरिजा उपवर झाली होती. आणि मग ही उपवर झालेली गिरिजा नाथांना द्यावी म्हणून पांडुरंग त्या ब्राह्मणाच्या स्वप्नात गेले. देवाने स्वैरिक जुळा आपल्या स्वैरिकी जुळता नाथ सर्व गावमध्ये येत आहे. ब्राह्मणाला म्हणते घ्या जुळून गुण जुळत असले तरी लग्नाच्या दिवशी हिसकटत आहे. बघा आमच्या तिकडं खाली वृद्धेश्वर देवस्थान आहे. त्या याच्यात आपल्या पाथर्डी तालुक्यात वृद्धेश्वर म्हातारा देव म्हणते त्याला आमच्या तिकडं. तिथं रघुनाथ महाराजांनी मोठा आश्रम बांधला. तिथं लग्न होतं एक. लग्न लागायच्या टायमाला जावई रुसून बसला. म्हणले का सर्व दिलं पण मला अंगठी नाही केली म्हणली. मला अंगठी नाही. मुलीचा बाप म्हणला देतो जरा राहिली माझ्याकडून तेवढी सांभाळून घ्या. लग्न झालं का 5-6 दिवसात आणून देतो जरा आडी अडचण होती. नाही अंगठी घातल्याशिवाय उभा राहणार नाही. सगळं गाव समजावून सांगतंय पण गडी तयारच व्हायना. मुलीचा बाप पहिले हुशार 2-4 मित्र घेतले का तिथंच एक मुलगा आला होता आणि जो उपवर झाला होता. लगेच त्यालाच उभा केला मांडवात महाराज आणि त्याच्या संगत लग्न लावलं. म्हणले आता घ्या वाढायला तुम्ही घ्या वाढायला उचला पत्रावाळ्या. घडलेली घटना आहे बरं का.
घडलेली घटना आहे वृद्धेश्वरला. हो, दुसराच मुलगा उभा केला, लग्न लावलं, मुलगी वाट लावली, म्हणले आता तुम्ही उचला पात्रावाळ्या. कठीण गोष्टी आता. मग नाथरायांची सोयरीक पाहायला देव स्वप्नात गेले. त्या विजयापूर म्हणजे वैजापूरच्या ब्राह्मणाच्या, बाळ तुझी मुलगी उपवर झाली. मग साक्षात परब्रह्मरूप एकनाथ म्हणून पैठणला राहतात, त्यांना तुझी मुलगी दे, मी सांगतो. आणि मग तो मजल दर मजल करत आला, नाथांना पाहिलं आणि लग्न ठरलं. लग्न ठरलं, लगेच पत्रिका काढल्या का सौकडे पत्रिका वाटल्या, पत्रिका छापल्या पाहिजे. तर सांगायचा भाव असा आहे. तुम्हाला नाही कळायचं. आणि पत्रिका कुंकुम मंडित पत्रिका लिहिली आणि सर्वांना पत्रिका वाटल्या आणि नाथरायांचं लग्न झालं. आता माझ्या जागेवर दुसरा भाऊ असताना लगेच लग्न बिग्न आयरन बिहरन. वा वा कीर्तना कथेत रजगुण नसावा. वा. हा, कथा कीर्तन याच्यात सात्विकतेचा परिपाक असावा. लगेच ते काय, आता काही लोकांनी दुकानच मांडलीत महाराज त्याचे. लग्न काय लावायचं, लोक येडे, तुम्ही होराळ्या मेंढ्याला लागल्या लांडग्याच्या पाठी. हो, कथा कीर्तन हा सात्विकतेचा परिपाक आहे, सात्विकतेचा. धिंगाणा म्हणजे कथा कीर्तन नव्हे. नाथरायाचं लग्न झालं आणि गिरिजा आणि नाथ महाराज, पुरुष आणि प्रकृती. हो, जसं पुरुष आणि प्रकृतीचा सर्व संसार आहे या मृत्यूलोकात, तसं नाथराय आणि गिरिजा माता सुखाने संसार करू लागले. करू लागल्यानंतर नाथरायांची भक्ती पाहिली आणि नाथरायांचं सर्व हे पाहून नाथरायांनी एक दिवस उद्धव नावाचा एक नाथांच्या घराण्यातला होता. हे उद्धव या उद्धवांच्या बाबतीत बराच विपरीतपत्ती, एकमत नाही. पण तुम्ही बाहेरचे जे नाथ आहे ना, बाहेरचा नाथ म्हणजे समाधी मंदिर, त्या समाधीचं दर्शन घेतलं नाथांच्या पादुकाचं, बाहेर पडले का बाहेर पडता क्षणी उद्धवाची समाधी बघा, नाथाच्या मंदिराच्या बरोबर पाठीमागं आहे बघा, भिंते लगतच आहे उद्धव. तर हे उद्धव नाथांच्या नात्यातले होते. आणि मग या उद्धवाला जवळ बोलवलं आणि सांगितलं, उद्धवा, देवगिरीहून बातमी आली. काय बातमी आली? की जनार्दन पंत कैलासवासी झाले, शिवस्वरूप झाले आणि मग आपल्याला त्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव करायचा आहे. हो हो. आणि मग तिथी कोणती होती? फाल्गुन वद्य षष्ठी. हो, आपल्याला त्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव करायचा. आणि मग उत्सव करण्याचं ठरवलं. षष्ठीला किती गोष्टी घडल्यात? तर षष्ठीला 6 गोष्टी घडल्यात. षष्ठीला उत्सव करायचा असा उद्धवाने प्रश्न विचारला. का करायचा? उद्धवे माथा ठेवोनी पायी, नाथाशी पुसतसे ते समयी, षष्ठीचा उत्सव करावयाशी पाही, कारण ते काही मज सांगा. हा प्रश्न उद्धवाने नाथांना विचारला. उद्धव म्हणजे नाथांच्या घरात एक उद्धव नावाचे व्यक्तिमत्व होतं. नाथांच्या नातातली होती, एवढाच इतिहास त्यांचा फक्त. आणि मग नाथ महाराज सांगतात की मग देखो नितयाचा भावार्थ, मग साकल्य भावार्थ सांगती नाथ. नाथ महाराज सांगायला लागले की षष्ठीचा उत्सव का करायचा. ऐका बरं का, षष्ठीला 6 गोष्टी. आता जनार्दन पंताची जन्मतिथी षष्ठीच निश्चित उद्धवा. जनार्दन पंताचा जन्म आहे जनार्दन 1424 किंवा 26. जनार्दन पंत शालिवाहन शके 24 किंवा 26 असे 2 मत आहेत. काही इतिहासकार शालिवाहन शके 1424 सांगतात आणि काही इतिहासकार शालिवाहन शके 1426 सांगतात. कोणाचा? जनार्दन पंत देशपांडे चाळीसगावकर यांचा जन्म. शालिवाहन शके 1424 किंवा 26 फाल्गुन वद्य षष्ठी जनार्दन पंताचा जन्म. जनार्दन पंताची जन्मतिथी षष्ठीच निश्चित उद्धवा. षष्ठीला जनार्दन पंत जन्माला आले. बरं, आणखीन काय आहे षष्ठीचं महत्त्व? दुसरं, फाल्गुन वद्य षष्ठीचं सांग. जनार्दनाशी दत्तात्रय दर्शन. जनार्दनांना दत्तात्रयाचं दर्शन कधी झालं? फाल्गुन वद्य षष्ठीला. फाल्गुन वद्य षष्ठीला जनार्दन पंताचा जन्म, जनार्दन पंताला दत्तात्रयाचं दर्शन. किती गोष्टी झाल्या? 2. एक जनार्दन पंताचा जन्म, एक दत्तात्रयाचं दर्शन, 2. आणि त्याच तिथीस आम्हा कारणे अनुग्रह संपूर्ण दिधला. मला सुद्धा मला माझ्या जनार्दन पंतांनी माझा अंगीकार केला, मला अनुग्रह केला. तीही तिथी फाल्गुन वद्य षष्ठीचे बघा. हो, जनार्दन पंताचा जन्म, जनार्दन पंताला दत्तदर्शन 2
माझ्यावर अनुग्रह केला. तीन गोष्टी झाल्या का षष्टीला. चौथी गोष्टी, आणि याच तिथीस जनार्दन देहलोपोनी झाले निर्गुण. म्हणजे जनार्दन पंताने समाधी ही त्याच दिवशी घेतली. म्हणजे 3 गोष्टी जनार्दन पंताच्या आहेत आणि 3 गोष्टी नाथांच्या आहेत याच्यात षष्टीला. पहिली गोष्ट जनार्दन पंताचा जन्म, फाल्गुन वद्य षष्टी. दुसरी गोष्ट जनार्दन पंताला दत्तात्रयाचं दर्शन, फाल्गुन वद्य षष्टी. आणि तिसरी गोष्ट जनार्दन पंताची समाधी, फाल्गुन वद्य षष्टी. 3 गोष्टी जनार्दन पंताच्या. आता 3 गोष्टी नाथरायांच्या. नाथांचा जन्म फाल्गुन वद्य षष्टी, नाथांना जनार्दन पंताचा अनुग्रह फाल्गुन वद्य षष्टी, आणि नाथाची समाधी फाल्गुन वद्य षष्टी. कसं जुळय बघा, याला म्हणतात जुळून मिळून राहणं. बघा, जसं गुरुजींचं तसं माझं. गुरुजींच्या व्यतिरिक्त स्वतंत्र दुकान मांडू नये. आपली वेगळी पताका नसावी, जगा वेगळी आपली पताका नसावी. आपल्या संप्रदायात फाल्गुन महिन्याचं लईच महत्त्व आहे महाराज. फाल्गुन महिन्यात गुरु शिष्याच्या जोड्या गेलेल्या. आता गुरु शिष्यांच्या कोणते गुरु? जनार्दन पंत चाळीसगावकर फाल्गुन वद्य षष्टीला गेले. मग गुरुजी षष्टीला गेले तर आपणही षष्टीलाच जायचं, म्हणून नाथराय सुद्धा षष्टीलाच गेले. मग एक गुरु शिष्याची जोडी एका तिथीला गेली. त्यांचाच आदर्श नंतरच्या गुरु शिष्यांनी घेतला. कोणी? तुकोबराय आणि निळोबराय. त्याच फाल्गुन महिन्यात फाल्गुन वद्य द्वितीया तुकोबरायचं वैकुंठ गमन, आणि फाल्गुन वद्य द्वितीया निळोबरायचं गमन. वद्य द्वितीया बीजेच्याच दिवशी निळोबराय. म्हणून आम्ही झाडाखाली पलीकडं 2दा फुलं टाकतो, एकदा तुकोबरायच्या नावाने आणि एकदा निळोबरायच्या नावाने. कारण बीजेच्या दिवशी दोघांची उत्सव आहे, दोघांचा आहे. तुकोबराय वैकुंठ गमन, निळोबरायचा समाधी सोहळा. पण निळोबरायांना तुकोबरायांकडे वारकरी यायचे, निळोबरायाकडे जात नव्हते. मग सद्गुरू हैबतराव बाबा आळंदीकर ज्यांनी ज्ञानोबरायचा सोहळा काढला, त्यांनी निर्णय दिला की फाल्गुन वद्य षष्टी तुकोबराय, तर फाल्गुन वद्य द्वितीया तुकोबराय, तर फाल्गुन शुद्ध द्वितीया निळोबराय. मग आज जो पिंपळनेरला उत्सव बीजेच्या अगोदर 15 दिवस असतो ना, हा हैबतराव बाबांनी चालू केलेला आहे. आणि तिथं 3 दिवस हैबतराव बाबांचा अधिकार आहे. त्याला पहिला टाळ, दुसरा टाळ आणि तिसरा टाळ म्हणतात. बघा, 3 दिवस उत्सव. आम्ही तिथं टाळ घेऊनच असतो. फार सुंदर उत्सव आहे. मला सांगण्याचा भावार्थ एकच आहे की नाथ महाराज आणि श्री गुरूंच्या बरोबर 3 तिथ्या दोघांनी बरोबर साधल्या. 3 गोष्टी त्याच तिथीला साधल्या. आणि मग नाथ महाराजांनी उद्धवाला बोलवलं. उद्धवा, आपण काय करू? आपण सामुग्री गोळा करू. आता सामुग्री काय गोळा करणार? आपल्याला जनार्दन पंताची पुण्यतिथीचा उत्सव करायचा, षष्टीचा. हो. मग जनार्दन पंताच्या पुण्यतिथीचा उत्सव करायचा म्हटलं का सामुग्री लागणार. सामुग्री कुठं आहे? म्हणले गावात एक सावकार आहे, त्या सावकाराकडून सामुग्री कर्ज काढा आणि सामुग्री घ्या. आणि मग उद्धवाने नाथांनी दोघं स्वतः गेले. उद्धव गेले आणि उद्धवाने स्वतः कर्ज काढलं नाथांच्या नावाने, स्वतःच्या आणि नाथांच्या नावाने कर्ज काढलं आणि षष्टीचा उत्सव सुरू केला. षष्टीचा उत्सव सुरू झाला आणि षष्टी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि अष्टमीचा काला झाला. काला झाल्यानंतर सर्व वारकरी वाट लावले. काल्याच्या दिवशी तो दुकानदार येऊन बसला. कोण? ज्याच्या मागं नाथांनी ज्याच्याकडून कर्ज काढलं होतं तो. आणि तो कर्ज काढलेला दुकानदार आला आणि त्याने सांगितलं, नाथा माझे पैसे टाका, माझे पैसे देऊन टाका. नाथ महाराज म्हणले, आत्ता तर उत्सव संपलाय, माझ्याकडे पैसे आल्यावर देतो. पैसे दिल्याशिवाय तुम्ही घास खायचा नाही, तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. आता नाथ महाराज बसले शपथीत पडून. आणि मग दुकानदार निघून गेला. दुकानदार निघून गेल्यानंतर नाथ महाराजाला चटपट लागली. सर्वजण जेवले, काल्याचा प्रसाद सर्वांनी घेतला, पण नाथराय जेवले नाही. माझ्या पांडुरंगाची शपथ आहे, कधीही कोणाचा रुपया ठेवायचा नाही. तो कोबरायचं प्रमाणे ऋण वैर हत्या, ऋण वैर हत्या, ऋण वैर हत्या, ऋण वैर हत्या. हे तो न सुटे ने दिता, हे तो न सुटे ने दिता, हे तो न चुके ने देता, हे तो न चुके ने देता, हे तो न चुके ने देता, हे तो न चुके ने
ऋण वैर हत्या हे तो न सुटेने दिता, हे तो न सुटेने दिता, हे तो न सुटेने दिता. ऋण वैर हत्या हेतून देते, हे तो न सुटेने दिता, हेतून ने चुकेने दिता, देता. ने दिता. हे एक प्रमाण घेऊन जा या कथेतून महाराज. ऋण वैर आणि हत्या हे तो न सुटे ने देता, हे न देता न सुटे, हे फेडावंच लागत. ऋण एखाद्याचं ऋण आपल्यावर असेल फेडावंच लागणार. वैर एखाद्याचं आपण वैर केलं ते फेडावंच लागणार महाराज. आणि एखाद्याची हत्या केली ना ती फेडावी लागणार म्हणजे लागणार महाराज. मच्छर मारताना सुद्धा विचार करीत जावा महाराज. भूतांच्या मच्छरे ब्रह्मज्ञान नेले चोरे. मच्छर मारताना सुद्धा माणसाने विचार करत जा. आपल्याला एखाद्याची हत्या करायचा काय अधिकार आहे? आपण त्याला जन्म दिलाय का? काय अधिकार आहे एखाद्याची हत्या करायचा? अहिंसेचा सर्वात जास्त प्रचार हिंदूंनी केलाय महाराज. हो, अजिबात मान्य नाही तुकोबरायला म्हणतात. कोणाचाही पैसा असेल ना कधीही आपल्याकडं ठेवायचा नाही महाराज, देऊन टाकायचा. आळंदीत निकम बाबा होते आमचे संस्थेचे, निकम बाबा. त्यांच्या प्रवचनाला इथून माणसं जायची चिखलीहून महाराज. निकम बाबा फार परिसरातली माणसं यायची. त्या निकम बाबांकडे एक व्यक्ती गेली, हो त्यांचं नाव आहे बनशी तात्या. आणि त्या बनशी तात्याने सांगितलं की मी माझ्या लहानपणी एका जणाकडून 500 रुपये घेतले होते आणि आता ज्याला द्यायचे तो फार मोठा श्रीमंत झाला आहे, त्याच्याकडं कोट्यावधीची प्रॉपर्टी, अब्जावधीची. मग आता हे 500 रुपये त्याला देणं म्हणजे त्याचा अपमानच करणं आहे. व्याजासकट द्यायला सुद्धा हरकत नाही पण ते अपमानच आहे म्हणले. त्याला द्यायला लागलं तो घेणार नाही, मग काय करू? निकम बाबाने सांगितलं पैसे देऊन टाक, नाही तर तुला पुढच्या जन्मी फेडावं लागतील. म्हणले मग मी इथं अन्नदान करतो, त्याच्या हातात नेऊन दे. तुला हे मध्ये शहाणपणा करायचा कोणी सांगितलं? म्हणले निकम बाबा. महाराज त्या बनशिता त्यांनी त्याच्या खिशात घातले नेऊन. म्हणले राहू द्या बाबा, तुमचे पैसे माझ्याकडे नको. कधीही कोणाच्या ऋणात राहू नये. नाथ महाराज म्हणले असं कसं? आपण त्याच्या ऋणात आहोत, आपल्याला एक घास खाता नाही यायचा. त्याने शपथ घातली ना पांडुरंगाची, ती शपथ पाळायची. दिवसभर नाथाला उपवास घडला. रात्री पुराण सांगितलं. सर्व लोक निघून गेली. सर्वाला खिरापती वाटल्या पण नाथाने खिरापत सुद्धा नाही खाल्ली. काला नाही खाल्ला, जेवले नाही, तसेच झोपले. भक्त उपवाशी झोपल्यावर देवाला झोप लागत असं नव्हे. हां, देव थेट त्या वाण्याच्या घरी गेले. हो, लगेच उद्धवाचं रूप धरलं. रात्री वाण्याचं घर टक 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 टक. रात्री 2 वाजता दारोगडा दारोगडा दारोगडा. नाथ महाराजांनी त्याला सांगितलं तो उद्या देतो, उद्या देतो म्हणे कुठून तरी गोळा करून. पण त्याने सांगितलं आज उद्या नाही, आजच द्यायचे तुम्हाला शपथ. तुम्ही जर घास खाल्ला तर. दारोगडा दारोगडा दारोगडा. त्याने रात्री 2 वाजता दारोगडलं. कोण? म्हणजे मी उद्धव आहे, नाथांच्या घरातला सेवक. म्हणजे रात्री 2 वाजता कशाला आले? कशाला आले? म्हणजे तुझे पैसे द्यायला आलो. उद्या द्यायचे ना. म्हणजे मग तुला कळत नव्हतं का उद्या शपथ कशाला घालायची? उद्या द्यायची तुझी एवढी सवड तुला वाटते ना, मग तू शपथ कशाला घातली नाथांना उपवाशी राहायला? नाथ महाराज उपवाशी झोपलेत. मग त्यालाही वाईट वाटलं आणि मग त्याने काय केलं, ते पैसे घेतले आणि तो कागद होता पैशाचा तो फाडला, लिहिलेला आणि त्यांच्याजवळ दिला. म्हणले हे कागद घेऊन जा, मी क्षमा मागतो नाथांची. आणि तो घरी झोपी गेला. आते होते पांडुरंग परमात्मा. पांडुरंगाने तो कागद घेतला, नाथाच्या दप्तरात नेऊन घातला. दप्तरात नेऊन घातला आणि पाठनाथ महाराज उठले, स्नानविधी केला, सर्व कर्म आवरलं. इकडून तिकडून एक काय पैसे असतील ते गोळा केले आणि गोळा केले आणि त्याचं कर्ज फेडायला गेले. तर पैसे देणार होता तो म्हणा, नाथ महाराज काय चेष्टा करता काय माझी? तो म्हणला काय झालं? नाथ महाराज म्हणले काय झालं? काय झालं? अहो रात्रीच उद्धवाने पैसे आणून दिले. म्हणले कसं काय? हे बघा कागद फाडलेला. म्हणले आणि तुमच्या दप्तरात कागद आहे का नाही पहा. आणि तो गेला, नाथ महाराज गेले पाहायला तर दप्तरात कागद. आणि मग उद्धवाला बोलवलं. उद्धवा, अरे तू रात्री 2 वाजता पैसे नेऊन दिले. म्हणले मी नाही, मी झोपलो होतो इथं, मी पैसे दिले नाही. आणि ना तो सांगतोय की पैसे दिले. बरं खोटं म्हणावं तर कागद फाडलेला दिसतोय. नाथांच्या लक्षात आलं, माझ्या पंढरी रायाला हे सहन झालं नाही, पांडुरंगानेच नाथाचं ऋण फेडलं. एकोबाचे ऋण फेडे ऋषिकेशी, एकोबाचे ऋण फेडे ऋषिकेशी, एकोबाचे ऋण फेडे ऋषिकेशी, एकोबाचे ऋण फेडे ऋषिकेशी. अंब ऋषीचे सोशी गर्भवास,
अंबऋषीचे सोशी गर्भवास अंबऋषीचे सोशी गर्भवास उंच नीच काही नेने भगवंत उंच नीच काही नेने भगवंत अंबऋषीचे सोशे गर्भवास अंबऋषीचे सोशी गर्भवास अंबऋषीचे सोशी गर्भवास उंच नीच काय भगवंत उंच नीच काय भगवंत एकोबाचे ऋण फेडे ऋषिकेशी आंब ऋषीचे सोशी गर्भवास देवाने ऋण फेडलं बराच भक्ताचं याला म्हणावं भगवंत हळूहळू फेडी ऋण होनिया रूपे दीन भगवंताने वेश पालटून नाथांचं ऋण फेडलं सर्व एकोबाचे ऋण फेडे ऋषिकेशी आणि मग नाथांच्या लक्षात आलं की पंढरीनाथ आपल्याला सहकार्य करतात आणि नाथ महाराजांची कीर्तन भक्ती सुरू झाली कीर्तन भक्ती सुरू झाल्यानंतर भगवंत 12 वर्ष विठोबा रूपाने नाथ महाराजाला सहकार्य करायचे 12 वर्ष पूर्ण झाले आणि कोणीतरी एक ब्राह्मण पंढरपूरला धरणं धरून बसला काय धरणं धरून बसला तुका म्हणे भूक आणि तुझे पहावया श्रीमुख भगवंताचं मला सगुण दर्शन व्हावं पंढरपूरला अनुष्ठान मांडलं त्याने किती दिवस 12 वर्ष मांडलं देव तिकडं गे त्याने अनुष्ठान मांडायचं आणि देव तिकडं निघून जायची एकच झालं 12 वर्ष अनुष्ठान झाल्यानंतर रुक्मिणी माता त्याच्या स्वप्नात आली का तुम्ही अनुष्ठान करताय का करताय मला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं अरे बाबा पांडुरंग पंढरपुरात नाही तुम्ही इथं अनुष्ठान करूच नका मग पांडुरंग परमात्मा कुठे भक्ताच्या घरी आहे देवाला काही आवडत नाही नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवडले नावडे वैकुंठ क्षीराचा सागर धरोनी अंतर राहेदासा भक्ता होनी देवा आवडते काही त्रिभुवनी नाही आन दुजे यहाँ मत भक्त सहा मे प्रिय यहाँ मत भक्त सहा मे अतीव प्रिय 12व्या अध्यायात आणि मग भगवंत पंढरपूरला नाहीत मग भगवंत पैठणला आहेत हो मी पैठणला गेलो तर तुला दर्शन देतील काय करतात तिथं नाथरायाच्या पाठीमाग उभं राहून द्रुपद धरतात नाथांचं हो आणि मग तो ब्राह्मण मजल दर मजल करत आला 12 वर्षाचं अनुष्ठान केलेला आला का गावात स्नान केलं का नाथांच्या वाड्यात आला आल्या नाथांना विचारलं नाथ महाराज कोण आहेत म्हणले मीच आहे तुमचा द्रुपद धरणारा कुठं आहे तर देव तिथं म्हणले हा कशाला आला वैरी म्हणले इथं होय मंडळी बाईसाहेबाने पाठीलं वाटतंय बरोबर आहे बाईसाहेब निरोप पाठीतात ना आता उशीर झालाय घरी 12 वाजलेत घरी या आता जरा हो मग तसं बाईसाहेबांनीच यांना पाठवलंय म्हणले कशाला आला हा वैरी म्हणले इथं म्हणले काय म्हणणं आहे तुमचा द्रुपद धरणारा कुठे म्हणले हा पहा विठोबा पहा म्हणलं का पायाला मिठी मारली बघ अहो नाथ महाराज म्हणले का बरं ते म्हणले हा विठोबा द्रुपद धरणारा नाही हा अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक परमात्मा आहे हो ब्रह्मांडाचा धनी तो या संती केला ऋणी तो या नाथांचाच अभंग आहे हा ब्रह्मांडाचा धनी तो या संती केला ऋणी तुमच्या भक्तीचं ते ऋणवई पण देखोनिया अंगी मी आपुलियाच्या उत्तीर्णत्वाला गे देव हे साक्षात पंढरीनाथ आहे मिठी मारता क्षणी देवाने चतुर्भुज रूप प्रगट केलं पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ शांती ब्रह्म एकनाथ महाराज की नाथरायांच्या घरी साक्षात भगवंताने विठोबा रूपाने सर्वांना दर्शन दिलं आणि भगवंत अदृश्य झाले भगवंत निघून गेले विठोबा रूपाने 12 वर्ष राहिले 12 वर्ष राहिल्यानंतर देव निघून गेल्यानंतर उद्धवाने नाथ महाराजांचे एक दिवस पाय धरले आणि सांगितलं की सगळ्यात श्रेष्ठ ग्रंथात ग्रंथ भागवत आहे गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे समाजाला मृत्यूलोकातून तरुण जाण्याची नौका व्यासो नारायणाने उभी केली भागवताच्या रूपाने तरावया जना
केले भागवत तरावया जना केले भागवत तरावया जना केले भागवत तरावया जना केले भागवत गोवळे गोपी भक्त माता पिता 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 तरावया जना केले भागवत रावया जना केले भागवत तरावया जना केले भागवत करावया जना केले भागवत गोपी भक्त माता पिता गोवळे गोपी भक्त माता पिता गोवळे गोपी भक्त माता पिता गोवळे गोपी भक्त माता पिता नाथांच्या कुटुंबात उद्धव नावाचा जो घटक होता त्या उद्धवाने नाथांच्या चरणी मस्तक ठेवला तव उद्धवे माथा ठेवणी पायी नाथांना विनवणी केले की व्यासे सांगितले भक्ती हेची सार भवसिंधू पार तरावया तरावया जना केले भागवत गोवळे गोपी भक्त माता पितांतारोनिया खरे नेली एकसरे त्या भागवताच्या नौकेमध्ये सर्वांना तारून नेलं भागवत ही समाजाला तारून नेण्याची नौका आहे महाराज हो नामदेव महाराजाचं असं एक प्रमाणे कथा भागीरथी स्नान जे करीती त्यांचे उद्धरती पूर्वज ते कथा भागीरथी भागीरथी कथा म्हणजे आपली भागवत कथा भागवत कथा एक नंबर भागवत आहे आणि भागवतातही सर्वात महत्त्वाचा स्कंद आहे एकादश स्कंद मग आम्हाला तुम्ही भागवत सांगा भागवतावर प्रवचन करा नाथरायाने सांगितलं आजपासून तुम्हाला मी भागवत सांगणार नाथरायाने भागवत सांगायला सुरुवात केली भागवत सांगायला सुरू केल्यानंतर देवाला कुठं राहत आहे हो देव म्हणजे असं कसं आपल्याला भागवत ऐकायला जायचं काय भक्त असेल बा ज्यांचं भागवत ऐकायला देव आले महाराष्ट्रात दोन संत होऊन गेले एक एकनाथ महाराज आणि एक पंढरपूरला होते प्रल्हाद महाराज बडवे बडव्यामध्ये एक प्रल्हाद महाराज बडवे मला वाटतं यावर्षी त्यांना जवळजवळ 400 का 450 वर्ष पूर्ण होता यावर्षी त्यांचा मोठा उत्सव आहे पंढरपूरला बरं का त्याचे फ्लॅक्स लागले होते बघा कार्तिकी वारीत प्रल्हाद महाराज बडवे यांचा मोठा उत्सव आहे पंढरपूरला आता पांडुरंगाच्या मंदिराच्या जवळ त्यांचं स्मारक आहे आणि मग हे प्रल्हाद महाराज बडवे भागवत सांगायचे तर देव ऐकायला बसायचे रुक्मिणी पुढं आजसुद्धा त्यांचं वाना उत्पाती मंडळी भागवत सांगतात मग नाथ महाराज भागवत सांगायला तर सुरुवात केली भगवंताला भागवत ऐकण्याची इच्छा झाली आणि देव नका कोठे पाहो करा हरी कथा देव कथा ऐकण्यासाठी येऊन थेट केशव रूपाने आल्यानंतर नाथाने विचारलं कोण तुम्ही मी द्वारकेचा ब्राह्मण काय नाव केशव इकडं कसे काय नाही म्हणले भागवत ऐकायला आलोय तुमचं हो आणि पुढं बसायचे नाथ महाराजाने काही सांगितलं तर खालून शंका विचारायची शंका कुशंका विचारायचे आणि नाथ महाराज उत्तर द्यायचे हो फार सुंदर आहे बरं का असाच प्रसंग रामायणात बी नाथ तर येईल 1-2 दिवसांनी येईल पुढं आपल्याला रामायणात सुद्धा असाच गोंधळ झालता एकदा नाथांच्या एक मोठा प्रसंग आहे तो आणि मग नाथरायांचं भागवत ऐकायला केशव रूपाने भगवंत आले आणि भागवत कथा ऐकण्यासाठी बसले कथेमध्ये देव असतोच महाराज हो देखोनी कीर्तनाचा रंग देखोने कीर्तनाचा रंग
रंग देखो ने कीर्तनाचा रंग कैसा उभा पांडुरंग कैसा उभा पांडुरंग देखो नी कीर्तनाचा रंग देखो नी कीर्तनाचा रंग कैसा उभा पांडुरंग कैसा उभा पांडुरंग देखो ने कीर्तनाचा रंग देखो ने कीर्तनाचा देखो ने कीर्तनाचा रंग कैसा उभा पांडुरंग. नाथप्रायांच्या वारकऱ्याचं कीर्तन सुरू झालं का देव कथेत येऊन बसतात. कथा कीर्तन काही असू द्या, भगवंत स्वतः ऐकायला बसतात. महाराज नाथरायाचं भागवत ऐकायला देव येऊन बसायचे. खालून शंका कुशंका शंका कुशंका विचारायचे. नाथरायांच्या घरी राहिले किती दिवस? 12 वर्ष. 12 वर्ष नाथरायांच्या घरी देव राहिल्यानंतर एकदा तिकडं खाली निजामपूर जैतान आहे, त्या साक्री तालुक्यात आहे बघा. साक्री तालुका आहे तिकडं. जळगाव आहे का जिल्हा? धुळे जिल्हा असं बहुतेक साक्री तालुका, आठवत नाही आता. धुळे जिल्ह्यात साक्री तालुका आहे. धुळे किंवा जळगाव नंदुरबार असे तिकडे एक निजामपूर जैतान आहे. तिथला एक ब्राह्मण आणि तिथल्या एका ब्राह्मणाने तपश्चर्या केली. देवाने दर्शन द्यावं म्हणजे देव कुठं आहे? तर रुक्मिणी आईसाहेबांनी सांगितलं देव नाथाच्या घरी. हो हो. आणि मग तिथून तोही ब्राह्मण आला. आणि आल्यानंतर ही कथा भक्तिविजयात बी आलेली. नाथरायांचं चरित्र महिपती महाराजांनी 2 टप्प्यात लिहिलंय. भक्तिविजयात बी लिहिलंय आणि भक्त लीलामृतात लिहिलंय. पण थोडासा फरक आहे बरं का. फरक आहे म्हणजे एकाच कवीने लिहिलंय पण फरकाने लिहिलेलं आहे. बहुतेक कल्पवेदाने लिहिलं असावं. देवा आणि मग तो ब्राह्मण आला आणि आल्यानंतर पुन्हा त्याने हे नाथांना विचारलं की तुमच्या इथं 12 वर्ष भागवत चाललंय. म्हणले हो. इथं केशव नावाचे कोण एक सद्ग्रस्त ऐकायला येतात. म्हणले हो हेच आहेत. ते हेच आहेत का? पाय धरले. पाय धरले का देवाने चतुर्भुज रूपाने दर्शन दिलं. नाथरायांची भक्ती आणखीन गावात वाढली. मग आता एखाद्याचं गावात नाव वाढल्यावर गावातले सगळेच लोक अनुकूल होतील असं काही सांगता येत नाही. मग गावात जो कर्मठांचा वर्ग होता ना, पंडित गावातली जी जुनी मंडळी, ती जुनी मंडळी नाथाच्या नावाने खपल्या काढायला लागली. काय भागवत सांगत आहे, काय बोलत आहे, मान्य नाही. भक्ती सांगत आहे, कर्म सांगा, सत्यनारायण करा, नारायण नागबली करा, पिंड तर्पण करा, पितरांना गती भेटल. तर हे सांगते पितरांना गती भेटायची असेल तर भागवत ऐका. आता भागवताने पितरांना गती भेटते. तुम्ही भागवताचा सुरुवातीचं महात्म्य आहे का? भागवताने कथा भागीरथी स्नान जे करीती त्यांचे उद्धरती पूर्वज ते नामदेव महाराजाचं प्रमाणे. पण गावातले आता गावातल्याचा धंदा बसला. विरोध आहे ना धंद्याचा आहे बरं का. हो. जेवढा आपल्या सौंदर्याला शत्रू नाहीत तेवढे आपल्या संपत्तीला आणि आपल्या कीर्तीला शत्रू आहेत बघा. तुम्ही किती रूपवान आहेत लोकांना काही घेणं देणं नाही. हो. तुमची संपत्ती वाढली आणि तुमची का चर्चा सुरू झाली. संपत्तीपेक्षाही तुमच्या प्रसिद्धीला जास्त शत्रू आहेत बघा. 4 लोक नाव घ्यायला लागले. एक जण डॉक्टरकडे गेला. डॉक्टर पोट दुखत आहे. डॉक्टरने गोळ्या दिल्या. 2 दिवस गोळ्या घेतल्या. पुन्हा मागं आला. डॉक्टर पोट राहिलं नाही. लिक्विड दिलं. एक लिक्विड दिलं. 10 दिवस घेतलं. पोटच राहिलं नाही. डॉक्टर म्हणले रे असं काय झालंय तुझ्या पोटाला, का पोट दुखत आहे? औषध देऊन बरं होत नाही. काय झालं दुखायला? ते म्हणले शेजाऱ्याच्या विहिरीला पाणी लागले म्हणून दुखत आहे. आता काय सांगावा, काय येड्या हळदी आहेत काय काय. दुसऱ्याचं बरं पावत नाही महाराज काहींना. याला फार नीच वृत्तीची माणसं म्हणतात बघा. चांगलं नाही. कोणा देवाने त्याला दिलंय, आपण पुरुषार्थ करावं, मिळवावं. लोकाला दुसऱ्याचं बरं पाहवत नाही. नाथांची भक्ती वाढली. सगळं गाव ऐकायला जायला लागलं. गावातले ब्राह्मण म्हणले काय पद्धत झाली. सगळं गाव ऐकायला जातंय. आमच्या ब्राह्मणाच्या स्त्रिया सुद्धा जायला लागल्या. आणि नाथांचा तो भक्तीचा पुरुषार्थ पाहून लोक वैराग्यवान झाले, निष्काम झाले. आणि निष्काम झाल्यावर कोणी कामनी कुरत करीना, आमची उपजीविका बुडली म्हणून मग लागले नाथांना नाव ठेवायला.
दररोज नाव ठेवायचे, नाथांना काही म्हणायचे. नाथरायाने तिकडं लक्ष दिलं नाही. भक्त परमार्थ करत असताना कोणी आपल्याला स्तुती करो नाही तर कोणी आपली निंदा करो, साधू त्या स्तुती निंदा स्तुती मानू करोनी एके पांती विचारे प्राणवृत्ती जनिवनी. हो, ज्ञानोबा राय म्हणतात तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतोष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतिर् भक्तिमान मे प्रियो नरहा निंदे कोणी मारे निंदे कोणी मारे निंदे कोने मारी निंदे कोने मारे वंदी कोणी पूजा करी वंदी कोणी पूजा करी मज हेही नाही तेही नाही मज हेही नाही तेही नाही. वंदी कोणी पूजा करे वंदी कोणी पूजा करे मज हे नाही ते नाही मज हे नाही ते नाही. निंदी कोणी मारी निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी मज हेही नाही तेही नाही. अनुकूल माझ्याविषयी कोणी काही करा नाही तर प्रतिकूल करा. वाळो जन मज म्हणवत शिंदळी परिहा वनमाळी न विसंबे तुका म्हणे हास्य जन नाही कान ते ठाई. किती हसा नाही तर नाव ठेवा. नायके कानी बधीर झाले. तुकोबराय म्हणतात आम्ही कान बधीर करून घेतलेत आमचे. तुम्ही तोफ डागली आमच्या बाबतीत निंदेची, ऐकत नाही. स्तुतीच तुमची घ्यायला मोकळे नाहीत, आम्ही तर निंदा घ्यायला मोकळे आहेत काय तुमची. हो, एखाद्याने एखादं वस्तू आपल्याला पोस्टाने पाठवली आणि जर त्याने ती घेतली नाही तर ज्याने पाठवली त्याच्याकडेच येत असते. ध्यानात दारा ऐकून ठेवा. आणि मग नाथ महाराज तिकडं नादी लागत नव्हती. मग गावातले ब्राह्मण काय महाराज नाथांना वेगळ्या वेगळ्या प्रकरणात गुंतवायला पाहिजे. एक दिवस पाऊस काळा सुरू झाला. जो पाऊस सुरू झाला 7 दिवस शिळंधार पाऊस पडत होता, शिळासारख्या धारी 7 दिवस पाऊस पडत होता. सर्व गाव, आता जुन्या काळातली घरं म्हणजे मातीची घरं राहायची. खणं भिजले, सगळे खणं गळायला लागले. बाहेर ठेवलेली सरपणं गोवऱ्या सगळ्या भिजल्या, काही राहिलं नाही. 7 दिवस उघडच नाही बघा, उघडेनाच पाऊस. सर्वांची सामुग्री भिजली. नेमकं त्या पैठणला काही वार ब्राह्मण तिथं मुक्कामी आले. मुक्कामी आल्यानंतर ब्राह्मणाने गावात विचारलं, का हो आम्हाला भूक लई लागली, आम्हाला जेव कोण घालील. जेव घालील म्हणजे सगळं गाव एकत्र झालं. थांबा इथं नाथ महाराज राहतात त्यांच्याकडं जाय का. आता असली लोक लय संसारातली माणसं हुशार. गावात काय एखाद्या दिंडीवाला आला आणि तो म्हणला आमची दिंडी जेव घालताल का सगळं गाव एकत्र होते ना, एका वारकऱ्याचं घर दाखवत आहे. हो, आणि गावात तमाशाची मिटिंग असल्यावर जातात का वारका सगळं पठ्ठ्याचे 1 लाख रुपये घ्या पठ्ठ्याचे. पण तमाशा गावात आणि झालाच पाहिजे. काहींना गावाचा तमाशा करायची सवय लागलेली आहे बा, काय सांगा. हो, कायम वाईटावरच काही गाव मारा, चांगलं वळणच नाही. देवाने असल्या माणसासाठी स्वतंत्र नरक बांधून राहिलाय देव. स्वतंत्र नरकाची रचना. उचलला का सोडायचा, उचलला का सोडायचा. किडे त्याच्या पूर्वजा पतन नरकी किडे होती जा. तो कोबरायचं प्रमाण विसरू नका. मोल देवोनिया साठवावे दोष नटाचे ते वेश पाहोनिया. तो कोबरा ज्याला तमाशा पाहायचा आहे आणि चित्रपट थिएटरला जायचंय ना, त्यांनी एवढी प्रमाण डोळ्यापुढे धरायचं बघा. मोल देवोनिया साठवावे दोष. पैसे घालून दोष विकत घेतात तुम्ही. नटाचे ते वेश पाहुनिया. प्रखर विरोध आहे तुकोबरायच्या गाथ्यात या प्रकरणाला. तुकोबराय माहिती होते पुढं असलाच माघार माल जन्माने येणार आहे. आणि मग सगळ्या गावाने नाथांचं घर दाखवलं. आणि ते ब्राह्मण घरात आले, नाथांच्या दारात आले. आल्यानंतर रात्र झाली होती, मध्यरात्र. मध्यरात्रीच्या समय नाथांच्या घरात चाच पडत आले. नाथांच्या दारावर थाप टाकली का नाथांनी दार उघडलं. कोण तुम्ही. आम्ही पांथस्थ ब्राह्मण आहोत. आत या आत या आत या. काय म्हणणं आहे. आम्ही 3 दिवस झाले उपवासी आहेत, आम्ही अन्न खाल्लं नाही,
आम्हाला जेवू घाला. थंडीने कडकडत होते, पाऊस असा लागलेला, वर वस्त्र. हो 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 थांबा. त्यांची सर्वांना सांगितलं वस्त्र बदला. चांगली वस्त्र घालायला दिली त्यांना. आणि मग उठवलं, गिरजा ओठ, उद्धवाला उठवलं, उद्धव ओठ. मग यांना स्वयंपाक करा. आता काय स्वयंपाक करा, सर्व सरपण भिजलेलं होतं, काय खावं हेच भिजून खात होते. नातरायांना सांगितलं उद्धवाने की सरपणच नाही. नाही म्हणले, मी ज्या कॉटवर झोपतो ना ते 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 सागवानाचा पलंग होता, तो सागवानी पलंग फोडा. आता नाथांचा पलंग कसा उद्धव फोडील, आपले श्रीगुरु त्याच्यावर बसतात ना, त्याचा काय हात धजे ना. म्हणले मग हा खण पाडा. एक खण गळत नव्हता, म्हणले खण पाडा. आता खण पाडा म्हणल्यावर जमन का तुम्हाला जर कोणी म्हणले एखादा खण पाडा वार करायला जीव घाला, तुम्ही वार करायला खणपुटं लाकूडच काढिता वा बाहेर. कोणी सांगितलं तुम्हाला इथं यायला? अक्षरशः खण पाडल्यावर घर पाडणार का नाही? उद्धव खणही पाडेना, पलंगही मोडेना. नाथाने स्वतःच्या हाताने शस्त्र घेतलं आणि स्वतःच्या हाताने पलंग मोडावला महाराज स्वतःचा. आणि म्हणले आईसाहेबाला सांगितलं की गिरजा स्वयंपाक कर. स्वयंपाक केला. त्या स्वयंपाकाला काही लाकडं लावली आणि काही लाकडाची शेगडी पेटवली. स्वयंपाक झाला, सर्वांना जेवू घातलं. जेवल्यावर जास्त थंडी लागती म्हणून आपण जेवणाच्या आधी सत्र ठेवलंय बघा. जेवणावर थंडी वाटते, जेवल्यावर थंडी लागायला लागली, सर्वांना शेगडी पेटवली. का देव त्यांची सेवा करणार नाही महाराज? एवढं करावं लागतं समाजासाठी. याला देशसेवा समाजसेवा म्हणतात. भूती देव म्हणून भेटतो या जना, नाही हे भावना नरणारी. हे माणसं आहेत आणि पुरुष हे भावना ठेवायची नाही. भूती देव म्हणून भेटतो या जना. जे जे भेटी जे भूत ते ते मानी जे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जान माझा. नाथरायांनी आलेल्या पांथस्थांना जीव घातलं आणि वाट लावलं. कधीही दारातून अतिथी उपवाशी जाऊ द्यायचा नाही. विमुख गेलिया अतिथी ने सुकृताची संपत्ती. जैशी साई खडियाची गती, सूत्र तंतु दे. विमुख होईल गुरुभक्ती, आदरून करील अतिथी. संतोषून दिल ज्ञाती आपुले, मग तया थोर अपाव आहे. ज्ञानोबरायांच्या वया. कधीही अतिथीचा अवमर्द करायचा नाही. आपल्याकडं नाही ना 100 रुपये 10 रुपये द्यायचे, नाही ना 2 भाकरी अर्धी तरी द्यायची पण द्यायची. पण अतिथी दारात विनमुख होऊ द्यायचा नाही. ज्याला वाटतंय आपलं पुढं कल्याण व्हावं, आपलं सगळं पुढच्या पिढीसाठी चाललंय का नाही, आपण का एवढं कष्ट करतात, अहो म्हातारपणा सुखाने राहावं वाटतंय. मग पुढच्या पिढ्यांसाठी किंवा आपल्याला पुढं चांगलं व्हावं असं वाटत असेल, आपले पुढे चांगले दिवस ज्याला यावे असं वाटतील ना, त्याने अतिथीची सेवा करा. पुढे जाणोनिया करावे संचित, पुढे जाणोनिया करावे संचित. पुढे जाणोनिया करावे संचित. पुढे जाणोनिया करावे संचित. पूजावे अथित देवद्विज. पूजावे अथित देवद्विज. पुरावे अतित देवद्विज. पूजावे अतित देवद्विज. पुढे जाणोनिया करावे संचित. पुढे जाणोनिया करावे पुढे जाणोनिया करावे संचित. वा वा. पुढे जाणोनिया करावे संचित. पूजावे अथित देवद्विज. पूजावे अतित देवद्विज. पूजावे अतित देवद्विज. पुढे जाणोनिया करावे संचित. पूजावे अथित देवद्विज. पूजावे अतित देवद्विज.
यायचे अवताळेत याचं खास कारण सांगू का फक्त माईक सिस्टीम मला हा माईक सिस्टीम माय चांगली सिस्टीम असली नंबर 1 माईक सिस्टीम नंबर 1 असल्यामुळं आम्हाला लई सुचत आहे वा वा नाहीतर मी एवढ्या चाली कधी म्हणत नाही महाराज कधीच नाही म्हणत पण गडी तसा लई चालीचा आहे वारकरी चालीचा भरणाच आहे आपल्याकडे महाराज आमच्या ते पण खास गाव खरेला द्यावे तेवढे धन्यवाद आहे महाराज सुंदर काही लोक म्हणतात घ्यास जुळून कसं काय असं ना घ्यास जुळून आवाजाचं फार भरीत होतंय हां इथं काहीही बोलण्याला त्रास होत नाही महाराज सुंदर सिस्टीम आहे द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आणि मग भगवंत ते सर्व निघून ज्याला वाटतंय आपलं पुढं कल्याण व्हावं त्याने अतिथीची सेवा करावी पुढे जाणोनिया करावे संचित पूजावे अतिथ देवद्विज आणि मग नाथ महाराजांनी ते सर्व अतिथी वाटं लावले पाऊस ओसरला राहू लागलं एक दिवस नाथांचा घरी आलं वर्ष श्राद्ध पितृतिथी ऐसे काही दिवस लोटले तो वडिलांचे श्राद्ध आले ब्राह्मण भोजनाशी सांगितले आणि पाक करविला निज मंदिरी नाथ महाराजांनी सर्व गावाला आमंत्रण दिलं रामचंद्रपंत उद्या आपल्या तिथं पितर जेवायला केशवपंत राघवपंत नागोपंत सर्व पितरांना आमंत्रण दिलं नाथ महाराज घरी आले आणि मग आदल्या दिवशी आमंत्रण दिले दुसऱ्या दिवशी पहाटं नाथ महाराजांनी सर्व स्वयंपाकाची तयारी केली आणि स्वयंपाकाची उद्धव गिरजाबाई पहाटच उठले स्वयंपाक सुरू झाला स्वयंपाक तयार झाला आणि नाथ महाराजांनी नित्यनेम केला नित्यनेम सारोनी साचा संपूर्ण नित्यनेम झाला एकनाथ मार्ग लक्षिती त्यांचा म्हणजे ब्राह्मणांचा ब्राह्मण कधी येतात जेवायला तो हेत झाला तिन्ही देवांचा मनती सद्भाव याचा पाहो चला तिन्ही देव म्हणजे ब्रह्मदेव विष्णुदेव आणि महेश भगवान शिवशंकर म्हणले का हो नाथ महाराज दररोज पुराण सांगतात पुराण ऐकायला येणाऱ्या माणसाला जीव घालतात ब्राह्मण रात्री मध्यरात्री 12 वाजता आले तर पलंग मोडून जीव घातला एवढी त्यांची समाजावर भक्ती आहे एवढी समाजाची सेवा करतात जरा त्यांची परीक्षा पाहायला जाऊच आपण आणि मग तिन्ही देव निघाले एका देवाच्या परीक्षेला आपण उत्तीर्ण होत नाहीत एक नवरदेवाच्या परीक्षेला उत्तीर्ण होत नाही तर तिन्ही देवांच्या कधी व्हायचो आणि मग तिन्ही देव निघाले ब्रह्मदेव विष्णुदेव आणि शिवदेव तिघही देव आल्या ही कथा आहे ना महाराज मैपती महाराजांनी लिहिली नसती तर भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार या आरतीचा अर्थच लागला नसता कारण या आरतीत ते चरण आहे ब्रह्मा विष्णू महेश ज्याची छळावया येते वक्ते बाबांचं पहिलं कीर्तन झालं ताहराबादला 4 वर्षापूर्वी त्यांच्या हयातीत ते आले नव्हते आणि आले आपल्या गणपतरावच्या घरी आले उतरले झोपले मी आलो आम्ही त्यांचे 2 विद्यार्थी लय थकलेत वक्ते महाराज पाय दावित होते म्हणले माऊली आले म्हणले बर पडल्या काय चाललंय म्हणलं काय नाही चाललंय पारमार्थ काय सांगता मी नाथचरित्र सांगत होतो तिथं म्हणलं एकनाथ महाराजाचं चरित्र सांगतो असं तट दिवशी उठून बसले वक्ते महाराज का हो ते ब्रह्मा विष्णू महेश ज्याशी छळावया येते हे काय प्रकरण लिहिलंय का मैपती महाराजाने म्हणलं बाबा लिहिलंय ना आणि हे प्रकरण आता मी जे तुम्हाला सांगणार आहे ते सांगितलं वक्ते बाबा ताट दिवशी उठून बसले हात जोडले त्यांनी एवढ्या दिवस मी याच्यात आहे पण मला हे माहिती नव्हतं बाण कबुली दिलं बरं का कबुली दिली बुवांनी आम्ही साक्षी त्या घटनेला कसं महिपती महाराजांकडे आम्ही यायला विसरलो म्हणले एवढ्या दिवसात महिपती महाराज जर झाले नसते तर ही संगतीच लागली नसती या चरणाची ही कथा आहे आता ती कथा आहे का फार गोड कथा आहे आणि मग तो हेत झाला तिन्ही देवांचा मनती सद्भाव याचा पाहो चला आणि तिन्ही देव निघाले ब्रह्मा विष्णू महेश्वर होवोनी आले मलंग फकीर मलंगाचं फकीराचं रूप धारण केलं सलाम अलैकुम खुदा हाफिज आमीन आमीन दिन 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 आमीन खुदा या अल्लाह ते तर बरंच आहे ते आता माझ्या जागी लतीफ महाराज बसले म्हणजे ते चांगलं सांगत आहे काय योगे महाराज हे लतीफ महाराज शेख इस्लाम कुळात जन्माला आले पण काय गोड वाजवणं काय आणि ऐकणं लक्ष देऊन ऐकतात की नाही तर काही जण ऐकायला पाखवाज वाजून झाला चाल का लगेच मोबाईल खेळत बसते आणि महाराजांनी सांगलं थाप टाकत पुडी वाजा सोडून दुमच वाजित येत बघा हो ह्याला खास त्यांचे वडील तुकोबरायचे निष्ठावान भक्त होते
आणि त्यांच्या वडिलांनी एवढी कीर्तनं केली महाराष्ट्रात की बस नाव नाही त्याला महाराज. आणि गुरुजींचं कीर्तन म्हणजे अप्रतिम. आमच्या परिसरात ब्रह्मीभूत रघुनाथ महाराज उंबरेकर होऊन गेले. त्या रघुनाथ महाराजांनी नाही त्याला कीर्तन 2 इस्लाम कीर्तनकार केले महाराज. कित्येक आंधळं, ते आंधळं दिसलं का, एक आंधळं होतं तिकडं खाली नगरवरून नेवाशाला जाताना पांढरीचा पूल लागतो. पांढरीच्या पुलावर कोणत्या एसट्या थांबतात, एसटी थांबली का तिथे एक आंधळं डबडं घेऊन सोडलं, असा गोड डबडं वाजायचं आणि असे गोड म्हणायचं ना गवळणी. बाबा म्हणले इकडे ये बाळ, कुठाला आहे तू? म्हणले मी तर राजेगावचा आहे. काय नाव? माझं नाव मच्छिंद्र आहे. बरं किती रुपये भेटतात तुला? दिवसाचा 1 रुपया. तुला जर दिवसाचे 10 रुपये दिले तर? म्हणले काय म्हणायचं? माझ्याबरोबर चल. भीक मागणारा, गळ्यात माळ नाही, पण माणसं गोळा करावं आमच्या रघुनाथ महाराजांनी. त्या भीक मागणाऱ्याला एसटीतून खाली घेतला आणि तसंच एसटीत टाकला आणि थेट वृद्धेश्वरला घेऊन गेले आणि त्यांना पखवाज शिकवला, गायन शिकवलं. मोठे कीर्तनकार झाले मच्छिंद्र महाराज राजेगावकर. भीक मागणारा याला साधू. जे देवाला जुळत नाही ते साधूने करून दाखवा महाराज. देवाने सृष्टी उत्पन्न केली, त्या उत्पन्न केलेल्या सृष्टीला वळण नाही लावलं, वळण लावलं आमच्या साधू संतांनी महाराज. 1 नंबर. म्हणून संतांचा उपकार, संतांची करणी देवापेक्षा काकणभर सरसचे, असं निळोबरायचं प्रमाणे. निळा म्हणे तुमची करणी देवाहुनी अधिक, देवाहुनी अधिक, देवाहुनी अधिक. निळा म्हणे तुमची करणी देवाहुनी अधिक, देवाहुनी अधिक, देवाहुनी अधिक. निळा म्हणे तुमची करणी देवाहुनी अधिक, देवाहुनी अधिक. निळा म्हणे तुमची करणी देवाहुनी अधिक, देवाहुनी अधिक. निळा म्हणे तुमची करणी देवाहुनी अधिक. संतांचं कार्य देवापेक्षा काकणभर श्रेष्ठच हे महाराज. देवाने संताचा हात धरू नये, मग पाय धरावे देवाने संताचे. हो, आणि असे शेकडो प्रमाण आहेत की देव त्यांचे पाय धरतो. निर्गुण आकार झाला गुणवंत, घाली दंडवत पूजोनिया. शेकडो प्रमाण आहेत. देवाने साधूचे पाय धरावे. गेला आपल्याला परवा विषय, चाले दंडवत घाली नारायणा, आपुल्या कल्याणा लागोनिया. आणि मग नाथ महाराजाची परीक्षा पाहण्यासाठी हे आले. जमाल दाढी आरक्त नेत्र. हो, सुंदरपैकी असे ते दाढ्या वाढलेल्या, लाल बुंद डोळे. नाथांच्या घरी आले वा. जमाल दाढी आरक्त नेत्र, चरणी तोडर गारमणी. देव आले आणि आल्यानंतर नाथांच्या जवळ आले आणि नाथांच्या गाव आले वाड्यात आणि सांगितलं, नाथा आम्हाला जेवायचंय. जेवायचंय म्हणल्यावर आता स्वयंपाक कोणासाठी केला होता? ब्राह्मणांसाठी. पितर जेव घालायचेत ना, ब्राह्मणांसाठी केलेला स्वयंपाक. मलंगाला जेव घातल्यावर ब्राह्मण जित होते का आपल्याला? पण नाथांचा जनी जनार्दन हा भाव होता. या जनामध्ये माझे जनार्दन व्यापून आहेत. मग आपण सन्निध बैसोनी जाण आणि तिन्ही मलंगाला बसायला टाकलं. पाठ दिले, पाटावर संपूर्ण रांगोळ्या काढल्या आणि ब्राह्मणांकरता केलेला उत्तम स्वयंपाक मलंगाला वाढला. हे साक्षात नारायण स्वरूप आहेत. हे भूत मात्र भूती देव म्हणून भेटतो या नर नारी बाळे अवघा नारायण. तिघांनाही बसवलं. हे इस्लाम येतं, यांच्या दाढ्या वाढल्यातन, आंघोळ्या केल्यात नाही, 8 जुम्मा की जुम्मा नाहते पहिलं वाढलं आणि त्यांच्या जवळ बसले पात्र घेऊन. आपण सन्निध बैसोनी जाण आणि मलंगाशी घातले भोजन. मलंगाला भोजन घातलं आणि झाल्यानंतर कर शुद्धी. कर म्हणजे हातन, शुद्धी म्हणजे धुणं. हात धुवून झालं होताची त्याच कारण मग विडे आणून दिदले. असे पानाचा विडा, नाथाचा विडा फार सुंदर असतो बरं का.
पैठणला मी हे नाथचरित्र एकदा पैठणला सांगितलं होतं 6 वर्षापूर्वी. तर तिथल्या ब्राह्मण मंडळी ऐकायला यायची नाथांची वंश. त्यांना आवडलं आणि आवडल्यावर त्यांनी एक दिवस नाथाचा विडा आणून दिला. 5 पानाचा विडा असतोय नाथांचा. तो विडा आम्हाला कापून खावा लागला. त्याच्यात जवळजवळ पदार्थ होते 22-23. ऐकून ठेवा. इथे एक जवळ चांगला विडा भेटतो म्हणतात पानाचा. असो द्या. मोशीला म्हणतात बा. काय असं ऐकून आहे काय माहीत नाही आपल्याला. आणि मग काल आम्हाला कोणीतरी सांगितलं. ते आपल्या दिलीपनी ड्रायव्हरनी सांगितलं. म्हणलं गर्दी कसली. त्यांनी इथं विडा चांगला भेटतो पानाचा. आणि मग ते विडे बिडे दिले सर्वांना. याला म्हणायचं सर्वाभोती भगवत भाव प्रीती निश्चय कळला तया प्रती. त्या 3ही भगवंताच्या मूर्त्या होत्या. त्यांना नाथांचा भाव कळाला. मग 3 देव प्रगट होती. 3 देव प्रगट झाले आणि दर्शन देती एकनाथा. याला म्हणायचं ब्रह्मा विष्णू महेश ज्याशी छळावया येते ज्याशी छळावया येते. नढळे ज्याची निष्ठा नढळे ज्याची निष्ठा होय एकात्मिका भक्ती. ब्रह्मा विष्णू महेश ज्याची छळावया येते ज्याशी छळावया येते. नढळे ज्याची निष्ठा नढळे ज्याची निष्ठा होय एकात्मिका भक्ती. ब्रह्मा विष्णू महेश ज्याशी छळावया येते. नढळे ज्याची निष्ठा होय एकात्मिका भक्ती. नढळे ज्याची निष्ठा होय एकात्मिका भक्ती. ब्रह्मा विष्णू महेश ज्याची छळावया येते. नढळे ज्याची निष्ठा होय एकात्मिका भक्ती. नढळे ज्याची निष्ठा होय एकात्मिका भक्ती. ब्रह्मा विष्णू महेश ज्याशी छळावया येती. नढळे ज्याची निष्ठा ढळली नाही. त्यांना जेवण घातलं आणि जेवण घातल्यावर ते लवकर उठणार ना का. ब्राह्मण येणार होते. त्यांच्या देखत बाहेर पडायचं. आणि नेमके ब्राह्मण आले. तो स्नाने करोनी धरामर. धरा म्हणजे पृथ्वी. अमर म्हणजे देव. पृथ्वीवरले देव. ब्राह्मणाला जे भोतळीचे देव. ज्ञानोबरायची ओवी. म्हणून आपण काय म्हणतो या देवा ब्राह्मणाला म्हणतो ना. ब्राह्मण भूदेव आहेत महाराज. भूदेव म्हणतात त्यांना. भूदेव संताशी सदा नमावे. ज्यांना कोण रामदास स्वामी त्यांची ओवी. आणि मग आलेच बुवा. आणि मग तो स्नाने करोनी धरामर. वाडियात पातले सत्वर. ते ब्राह्मण वाड्यात शिरायचं आणि देवाने ह्या 3 देवाने पायऱ्या उतरायच्या एको झाल्या. दाढ्या त्या माश्या घोंगा त्यात अंगावर लय असतंय. जाळ्या ते काय आंघोळ पांघोळ जरा दररोज आंघोळ करीत जा जरा. हं ते काय ते बोलायचं नाही. त्या अशा चौकटीच्या त्या ह्या लुंग्या लावलेल्या ते पानाचे विडे त्या दाढ्या लोंबा त्यात पार पुढं कमराच्या खाली दाढ्या चालल्यात. ते सगळं पाहिलं आणि ते ढेकर देत चालले. वाह बहुत बढ़िया क्या नाथ क्या धन्यनाथ धन्यनाथ धन्यनाथ. नाथाला धन्यता देत चालली महाराज. ते म्हणले काय चालत काय जेवण चाललो म्हणले. आमच्या करता केलेला स्वयंपाक यांना जेव घातला. बाबा जे महाराज धावले सर्व ब्राह्मण. यवन भाषे करोनी जाणं नाथाशी देते आशीर्वचन. त्या यवन भाषा म्हणजे इस्लामी भाषेत त्या नाथांना आशीर्वाद देत चालले ते यवन. ना 3 मलंग बाहेर पडले. यांनी पाहिलं तळपायाची आग मस्तकाला गेली. सगळं गाव नादी लावलं परमार्थाला. नारायण नागबळी बुडवला. त्रिपिंडी बुडवली. सत्यनारायण बुडिले. भागवत ऐकायला लावून लोकाला सर्वांना परमार्थाला वेळ लावलं आणि सगळा भ्रष्टाचार मांडला. धर्मच बुडायचा नाथाने ठरवला. म्हणजे ना आज तर ब्राह्मणांकरता केलेला स्वयंपाक यवनाला खाऊ घातला. विष्णू पूजेच्या तुळशी जाण मशिदीस नेऊन वाहिल्या. राजकांतेचे जडित भूषण दिले दाशीस नेऊन. हो राजकांतेचं कंकण म्हणले दाशीला नेऊन दिलं आणि गंगेचं पाणी बहिर दिशेला नेलं. तसे आमच्या करता केलेला स्वयंपाक म्हणले यवनांना खाऊ घातला. जे तापले ब्राह्मण. नाथ महाराज म्हणले जेवणा जेवत नसतो म्हणले घास खाणार नाही. इथं कस काय जेवणार तुम्ही भ्रष्टा. म्हणती ऐकरे कर्म भ्रष्टा. तो अघटितची केल्या चेष्टा. ब्राह्मण न जीविताची दुष्टा. अनामिका आधी पूजिले. ब्राह्मणाला जीव घालायच्या आधी म्हणले तुम्ही दुसऱ्याला. अरे एकनाथ खडसे आपलं तर ते तुम्ही आम्हाला आणि तुम्ही ते कस काय म्हणले जुळणारच नाही म्हणले.
काय ऐकायलाच तयार नाहीत बा ब्राह्मण, कोणी जेवायला तयार होईना. त्यात एक ब्राह्मण म्हणला, कशाला जेवायचं? म्हणले, का बरं? म्हणले, तुमची पितृतिथी झाली, तुमचं पुण्य पाहून साक्षात पितरच म्हणले मलंगाच्या रूपाने यवनाच्या रूपाने आले, जेवून गेले, तुमची झाली पितृतिथी, आता निघालो आम्ही. निघाले म्हणलं, नाथ महाराज आडव्याले, अहो असं करू नका, माझे पितर उपवाशी राहतील, तुम्ही जेवून जा. त्यातला एक ब्राह्मण म्हणला, थांब, जेवू आम्ही. टाक इथं पाट, टाकले पाट. जर तुम्ही स्वर्गातले पितर आणून जेव घातले तर आम्ही तुम्हाला समाजात घेऊ, नाही तर आत्ताच वाळीत टाकू म्हणले, आणि तरच आम्ही तुमच्या इथं जेवू आणि तुमचं वर्ष श्राद्ध करू तुमच्या वाडवडीलाच, नाही तर तुमच्या वर्ष श्राद्धही करणार नाही, काहीच नाही. घालावा दार, दार लावले आणि टाकले आसनं, आसनं टाकलं म्हणले, बोलवा पितराला, पितराला बोलवा म्हणल्यावर मग काय, नाथ महाराजच होते ते. नाथान्य महाराज जे भगवंताला हात जोडले चौकात उभा राहिल्यावर नाथाचा वैभव, अहो दे संतांचा विशेष पुरुषार्थ आहे. सर्वांना चौकाच्या बाहेर काढणे, बाजूला वाहन, सर्व ब्राह्मण चौकाच्या कडेने उभे, नाथ महाराज एकटेच उभे चौकात. तांदूळ हातात घेतले आणि वर फेकले आणि हात जोडला, भगवंता मी तुमचं स्वरूप पाहून तुम्हाला पूजलंय, मी मलंगाला नाही तुम्हाला जीव घातलाय म्हणले. मग तुम्ही या ब्राह्मणांचा सर्वांचा संशय फेडावा आणि यांना तुम्ही दर्शन देण्यासाठी पितरांच्या रूपाने उतरावं. आगत म्हणता मुखे करून आगच्छन्तु सर्वे महाभागा, मंत्राचा उच्चार करता क्षणी पितर येऊन बैसले. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आगत म्हणता स्वमुखे करून पितर येऊन बैसले. पितर सोळे घातलेले, उपरणे पांघरलेले, तुळशीच्या माळान, रुद्राक्षाच्या माळान, त्रिपुंड लावलेला, ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय. सर्व पितर थेट आसनावरच बसले. बसल्यावरती ब्राह्मण तर चाटोच झाले. हा हे तर आपला आजा, ते पंजा, ते खाप, तुम्ही नाही ते खापर पंजा, ते इकडं पाहिलं तर ती गंगाबाई, गोदूबाई, यमुनाबाई, तू सुद्धा आली वय. यमुनाबाई मिश्री लावीत आली, म्हणजे हो आले. मिश्री लावीत कस काय आली? जातानीच घेऊन गेली ती बहुतेक. आणि मग सर्व ब्राह्मण आणि पितर येऊन बसल्यावर महाराज लगेच नाथाने पात्र टाकले. पात्र टाकल्यावर पदार्थ वाढायला सुरुवात केली. पहिलं काय वाढावं? पहिलं मीठ वाढावं. का बरं? मीठ वाढलं का जेवण असं नीट होतं, असं मिठाचं शास्त्र आहे. कधी कधी जेवण होतं मग मावशी म्हणते मीठच वाढायचं राहिलं, आता आमच्या दाव्याला वाढा. पहिलं मीठ वाढायचं. इतर पक्वान्न मीठ वाढलं, सर्व पक्वान्न वाढली आणि मग तूप वाढलं. तुपाला शास्त्रात अन्नशुद्धी म्हटलेलं आहे. जोपर्यंत तुम्ही अन्नात तूप घेत नाही तोपर्यंत अन्नाचा घास खायचा तुम्हाला अधिकार नाही. प्रत्येक अन्नावर एक एक थेंब टाकत जायचं, म्हणजे अन्न शुद्ध होत. वृथा घृते विन भोजन, नाथांची ओवी महाराज. ज्याच्या जेवणात तुपाचा थेंब नसल त्याने जेवण केलंय असं म्हणायचंच नाही. मग हाल्या भूस खातो असं म्हणायचं. हाल्याच बसलाय भूस खायला बघा. जेवणात एक तरी थेंब असला पाहिजे. त्याच्याकरता घरी गावरान गाय असली पाहिजे. ज्याचे घरी गाय तेथे विठोबाचे पाय, ज्याचे घरी कोंबड्याचे पाय तेथे सांगावे काय. दारात जाताच भरे पाय, नाही तर पाय टाकून पाय. इति पोपट महाराज पाटील उवाच. पोपट महाराज पाटील कासारखेडकर सांगत असतात महाराज. दारात गावरान गाय असावी. आणि मग तूप वाढलं आणि तूप वाढल्यावर नाथांनी जनी जनार्दन आहे निश्चित, हा भाव जाणोनी चित्तात, संकल्प सोडी एकनाथ, भोक्ता श्री कृष्णनाथ मनोनिया. संकल्प सोडल्यावर त्या पितरांनी ओम सहनावतु सहनौ भनक्तु सहवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती 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 वदनी कवळ घे. हो ज्या पंक्ती पडल्या नाही त्या गावातले लोक म्हणते पंगत पडली काय, चला इकडं. आणि मग पंक्ती पडल्यावर सर्व पितर जेवले. जेवण झाल्यानंतर सर्व पितर चौकात उभे राहिले. नाथाला आशीर्वाद दिला. धन्य नाथा, ते मलंग नव्हते, ते साक्षात ब्रह्मा विष्णू महेश होते.
आणि मग बाकीचे ब्राह्मण ते होय पितर तर सगळे ते सगळ्या ब्राह्मणाचे पूर्व आता नाथाची भावकीच होती ती जे जे गावातले ब्राह्मण होते नाथाचे एका भावकीतलेच होते ना म्हणजे त्यांचे नाथाचे पूर्वज म्हणजे यांचे तेच पूर्वज ना सगळेच आले हजारो वर्षापूर्वीचे पूर्वज आणि मग ते सगळे पाहायला लागले ते सगळे एक एक ब्राह्मण अरे हे तर ते आपला आजा दिसतोय आजा तिथूनच मिशा पिळायचा गाधाड्या नाथाला वाळीत टाकीतो का थांब तुझा बेतच बघतो हो तो त्या नातवाचे अगदी श्वेतांबर पितांबर झाला हा 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 आणि मग पितरांना वाटलं हे नाग इथं मारायचे मग सर्वांनी नाथाला आशीर्वाद दिला नाथाने अक्षता घेतल्या गच्छंत सर्वे महाभागा हा पितर पाठीमागं पाठवले महाराज याला सामर्थ्य म्हणायचं मृत प्राणी ते जेवविले हा याला म्हणायचं निळा मनेची प्रेते जेवविली निळा मनेची प्रेते जेवविली निळा मनेची प्रेते जेवविली निळा मनेची प्रेते जेवविली वरदे उपजविली बाळे स्त्रिया वरदे उपजविली बाळे स्त्रिया त्यांचे नवलंबोन तारीती जण जीवा त्यांचे नवलंबोन तारीती जण जीवा वरदे उपजविली बाळे स्त्रिया वरदे उपजविली बाळे स्त्रिया त्यांचे नवलंबोन तारीती जड जीवा त्यांचे नवलंबोन तारीती जड जीवा जड जीवा निळा म्हणे जी ही प्रेते जेवविली असा एक पाठ आहे आणि निळा म्हणे जी ही प्रेते जीवविली असा एक पाठ आहे निळा म्हणे जी ही प्रेते जेवविली मेलेले पितर जीव घातले हो स्वर्गीचे पितर जेवविले जेने उभय लोकी तेने कीर्ती केली हा नाथांची कीर्ती आणि मग पितर गेल्यानंतर मग काही ब्राह्मणांनी नाथांच्या सर्व वाडवडिलांचं वर्ष श्राद्ध केलं पार पाडलं म्हणले नाथाला आपण छळवायला जावं तर ज्या गोष्टीने छळवायला जाऊ त्या गोष्टीतून त्यांचा महिमाच वाढतोय बा कमालच झाली हो कधी कधी विघ्न सुद्धा हो उपकारक ठरतं हो कधी कधी विघ्न सुद्धा एक जण ज्वारीतून चालला होता आणि एक जण ते कोणी येतंय म्हणून पाहायचा आणि गोफणीत गुंडा घेऊन फेकायचा आणि हाणायचा जे गोफन गुंडा घातला का पाठीतच बसला एका जणाची का तव येऊन पडला हो थोड्या वेळाने शुद्ध झाला रडू लागला कोणी मारला कुठे दगड मारलेला पाहिला तो आता सोन्याचा ते म्हणले असे आणखीन 5-50 का मारीना म्हणले सोन्याचा दगड निघाला विघ्नच काहींना विघ्नच हो याला म्हणायचं अशुभतया पुढे शुभ हो निठाके 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 कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाणे अशुभतया पुढे शुभ हो निठाके 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 कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाडे अशुभ तया पुढे शुभ हो निठाके अशुभ गोष्टीतून यांची शुभ संकल्पच पुढे येतात ब्राह्मणाने नमस्कार केला ब्राह्मण मागे झाले आजची कथा इथं थांबू उद्याच्या कथेमध्ये श्रीकृष्णदास लोळ्याचं आख्याने नाथाच्या विरोधात गावातून एक माणूस उभा केला लोकांनी हो आणि तो उभा केलेला मनुष्य नाथाला प्रतिस्पर्धी म्हणून उभा केला आणि तो नाथाच्याच बाजूने फार्म मारला त्याने बी हो ते कसं झालं ते एक आख्याने उद्या श्रीकृष्णदास लोळ्याचं आख्यान विजयमूर्ती पांडुरंगनाथांच्या घरी आले हे बघा नाथांचं ही जी मूर्ती आहे ना फोटो ह्या फोटोत इथे एक मूर्ती बघा नाथांच्या जवळ ही विजयमूर्ती पांडुरंग आहे ही विजयमूर्ती पांडुरंगनाथांच्या घरी आली
कृष्णदास डोळ्याचं आख्यान, विजयमूर्ती पांडुरंगाचं आख्यान, आणखीन देवाचं लग्न नाथांनी लावलं आणि वरबाप नाथ महाराज झाले, देवाचे बाप विशेष आहे. हां, दंडवत स्वामीची कथा आणि नाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी शुद्ध केली. ते काय प्रकरण आहे शुद्धी करण्यासाठी नाथ महाराजांनी ते पिंपळाचं प्रकरण, तर ते सर्व प्रकरण आपल्याला उद्याच्या कथेत ऐकायला भेटल. आजच्या कथेला इथे समाप्ती. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भानुदास एकनाथ भानुदास. भजन करा नाथांचं, गोड भजन. भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ.